तुमच्यावर लादायचं नाही, तुम्ही हट्ट धरायचा नाही. इतकं शांत डोक्यानं ही चर्चा करायची, ऐकायची आणि करायची सुद्धा एकमेकाशी. आणि आपल्याला यातून असा निर्णय काढायचा आहे की एकदा जर एखादा विषय ठरला तर आत्तापर्यंत आपण कडीला नेलेला आहे, पुढेही कडीला न्यायचं. त्यामुळे घोषणा पण द्यायच्या नाही आणि काहीच नाही, थोडंसं शांत चित्ताने ऐकायचं. इकडचं झालं का? इकडचं जर झालं असलं ना तर थोडंसं आपण आता आरडा कमी करू, कारण आपण मुद्द्याला हात घालणं खूप गरजेचं आहे. सरकार काय करतंय, आपण समाजानं काय केलंय, आतापर्यंत मराठा आरक्षणावर काय काय झालं यावर आपल्याला चर्चा करायची. सरकारला 24 डिसेंबर आपण तारीख दिली, सरकारनं आपल्याकडून घेतली, यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची. आतापर्यंत सरकारची भूमिका काय होती, आज काय आहे, आपल्याला आरक्षण कोणचं पाहिजे, ते कसं मिळवायचंय याच्यावर चर्चा करायची. सरकार 24 डिसेंबर पर्यंत त्यांना आपण वेळ दिलेला आहे, त्यातला एकही घंटा आपण आताही कमी केलेला नाही. सरकार तिथपर्यंत देणार आहे की नाही देणार त्यावर आपल्याला चर्चा करायची. 24 डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची दिशा काय यावर आपल्याला चर्चा करायची. आपल्या समाजानं आतापर्यंत किती लढे उभा केलेत त्याच्यावर पण चर्चा करायची. ओबीसी आयोगाचा याच्यावर काय रोल आहे त्यावर पण आपल्याला चर्चा करायची. आपल्या नोंदीला बाधा आहे का, मिळालेल्या ज्यांना प्रमाणपत्र दिलेत ते आता थांबवलेत की नाही थांबवलेत, काहीच्या नोंदी का सापडल्या नाहीत, काही काही तालुक्यात का सापडल्या नाहीत, हे विचार मंथन करण्यासाठी आपली बैठक आहे. नुसतं जमायचं म्हणून गर्दी दाखवण्यासाठी नाही. आपल्याला आपल्या लेकराच्या पदरात आता पाडून घ्यायचं. बसून बोललं जमन ना आपल्या लेकराच्या, कारण लई वेळ दम धरणार नाही, नाही दम उभारून मी बोललो असतो मी. आपल्याला आपल्या मुलांच्या पदरात 70 वर्ष कमवून पडलं नाही, आता काय काय पाडून घ्यायचंय, त्या नोंदी किती मिळाल्यात, त्याचा लाभ किती जणाला होणार आहे याच्यावर चर्चा करून आपल्याला आता मार्ग काढायचा. महाराष्ट्रातला सरसकट मराठा याच्यात कशा स्वरूपात घ्यायचा आहे याच्यावर चर्चा करायची. म्हणून नुसतंच आपण एखाद्या वेळेस काय होतंय, आता आपल्या समाजाकडून होत नाही, हे तेवढंच खरं आहे, आता आपल्या समाजाकडून होत नाही. नुसतेच बसले बसले उठले बोलले होतं म्हणून आलो गेलो असं आपल्या समाजाकडून आता या वर्षभरापासून होत नाही. एकदा ठाण म्हणून बसले की मराठे आता उठत नाहीये, मराठ्यांना आरक्षण समजायला लागलं, स्वतःच्या लेकराचं हेच समजायला लागलं. म्हणजे आपल्या बैठकीला सुरुवात झाली बरं का. आता लगेच आपण बैठक सुरू केली, आपल्याला याच्यावरती चर्चा करून हे शेवटचा पहिला लढा आहे. म्हणून विचारांती हा लढा लढायचा आहे. मागं पण सरकायचं नाही, किती वेळेस मागं सरकायचं, किती वेळेस पुढे जायचं हे शहाणपण सुद्धा आता मराठ्याला आलेलं आहे. कोणत्या टायमाला ताणायचं, कोणत्या टायमाला नाही ताणायचं, ही भूमिका सामान्य शेती करणाऱ्या मराठ्यांना सुद्धा आता कळायला लागलं आणि सुशिक्षित मराठ्यांना आणि बुद्धिजीवींना सुद्धा कळायला लागला. आणि आपण टप्पे घेतले, मराठा हुशार झाला बुद्धीनं सुद्धा, नुसतं ताकदीनं नको, दोन्ही गरजेचं आहे. ताकदही वापरायला लागते, बुद्धी पण, आणि त्याचा फायदा मराठा समाजाला खूप व्हायला लागला. म्हणून आपण काय करायचंय काय नाही करायचं, जी गोष्ट करायची ती पुऱ्या ताकदीनं करायची. तिला वेळ लागतो नाही लागतो हे नाही माहित मराठा समाजाला, फक्त जी काय गोष्ट करायची ती करायची म्हणून नाही करायची. एखादी धडक द्यायची ठरली तर ती पुरी ताकदीनच द्यायची, नसता मग ती नाही द्यायची. आपल्याला आता हार आपल्या बाजूने नाही घ्यायची, घ्यायचा तर गुलालच आपल्या बाजूने घ्यायचा, हार नाही घ्यायची. त्याच्यासाठी पूर्ण शक्तीनं आणि क्षमतेनं, बुद्धीचा, ताकदीचा, युक्तीचा सगळा वापर करून आपल्याला ही आलेल्या संधीचं सोनं करायचं आहे, ही घालायची नाही. आता आपण आतापर्यंत आपली भूमिका काय त्याच्यावर चर्चा करू.
आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची प्रमुख भूमिका आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाज हा ओबीसीत असल्या कारणानं मराठा समाजाला सरसकट महाराष्ट्रात मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा, ही आपली मराठ्यांची मूळ मागणी. आता या मागणीसाठी आणि ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी आपल्याला काय आवश्यक होतं? आवाज येतो सगळ्याला? आपल्याला ओबीसी आरक्षणात जायचं म्हणून उपयोग नव्हता भाऊ. आपल्याला ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी गाड्या लावून घ्या बरं का. मागच्या काही स्वयंसेवक आपले असले तर गाड्या लावू लागायला जा. माग गाड्या लावता येणार वाटतं, आवाज येतो इकडे. जर मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणात आहे, मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात जायचंय, तर त्यासाठी आपल्याला निकष पार करावे लागत होते. एक तर मराठा मागास असावा लागतो, तेही आपण मागास गायकवाड आयोगानुसार झालेलो आहे. ते काय झालं कोर्टामध्ये तो भाग वेगळा, परंतु मराठा समाज हा मागास सिद्ध झालेला आहे, हे अंतिम सत्य. दुसरी बाजू मराठ्याला जर ओबीसी आरक्षणातून मागणी करायची, मराठ्याला जर ओबीसीच्या आरक्षणात जायचंय, तर मराठ्यांच्या शासकीय नोंदी तरी असणं गरजेचं आहे, किंवा कोणत्याही जात समूहाला जायचं असलं तर त्याच्या नोंदी तरी असणं गरजेचं आहे. असं नाही जाता येणार. मी माझ्या गावरान भाषेत माझ्या समाजाला समजून सांगतो म्हणून माझ्या मतानं त्यांच्या सगळं हे लक्षात येतं. आता शासकीय नोंदी म्हणजे काय? उदाहरणार्थ तुम्ही म्हणता माझी 1 एकर जमीन आहे, पण तुम्हाला माहित नाही ती कुठे आहे ती, आणि त्या गावकऱ्याला माहित नाही तुमची जमीन कुठे आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 7/12च आवश्यक आहे. समजून घ्या मला तुम्हाला काय म्हणायचंय. आडमुठं कोण आहे? मराठे आहेत का आरक्षणात येऊ नका म्हणते ते? ह्यो फरक आपल्याला करायचा. आपल्याला फरक करून लढायचं, तर आपली शक्ती वाढणार आहे. त्या कणखरपणानं आपण लढणार आहे. कळालंच नाही तर समोरचा विरोध करतोय म्हणून आपण करायचा, किंवा आपण विरोध करतोय म्हणून त्यांनी करायचा. असं लढण्याने त्यांना न्याय मिळणार नाही, आपल्याला पण नाही. त्यासाठी आपण कसं जातो ओबीसी आरक्षणात? तुम्हाला ज्या वेळेस लक्षात येईल की माझ्या 1 एकर जमिनीचा मला 7/12 मिळाला, तरच तुमची खरी जमीन. तुमची दादागिरीनं जरी एखाद्याने बळी केली असली तरी तुम्हाला 7/12 सापडला म्हणल्यावर द्यावा लागणार. ही काय सभा नाहीये, ही काय नाही, ही चर्चा आहे आपली एकमेकाशी. कारण तुम्हाला एवढ्याला कळणं, आणि तुम्ही एवढ्याने जर फेसबुकला व्हॉट्सअपला ते टाकायला चालू केलं तर उभ्या महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याला कळणार आहे. म्हणून आपण हे सविस्तर चर्चा करतो. मग तिथं ऊन असू द्या नाही तर मुसळधार पाऊस असू द्या, आधी लेकराचं भविष्य उद्ध्वस्त व्हायला लागले. त्याच्यासाठी आपली ही बैठक निर्णायक हे करायचंय काय. मग तुमचा जर 7/12 मिळाला तुम्हाला 1 एकर जमीन द्यावा लागणार. तसं ओबीसी आरक्षणात जर जायचं असलं तर तुमच्या शासकीय नोंदी असणं आवश्यक. मग आता मराठ्यांच्या काल दिलेले गिरीश महाजन साहेबांनी माहिती 54 लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या. मग जर मराठ्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्यात, याचा अर्थ मराठा हा ओबीसी आरक्षणात आहे. मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात तुम्ही कस काय येऊ नका म्हणता? तुम्हाला म्हणता येत नाही. समजून घ्या, मराठ्यांच्या बांधवांनी समजून घ्या. लोकांचा विरोध डोक्यात काढून टाका. आता त्यांचं डोक्यात नाही ठेवायचा, आपला आपण डोक्यात ठेवायचा. आता जर मराठ्यांच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्यात तर मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. कालचा शब्द तुम्हाला सांगतो. एकतर मी मीडिया समोरच लाईव्ह केलेली, त्याच्यामुळे तुम्हाला काय 4 भीतीच्या आत ठरलंय हे सांगायची गरज नाही. पण तरी आपला दणका तसाच असतो भाऊ. बोलायचं तर भाऊ असं बोल नाही, तू मग काय जमायचं नाही. मी दुसरी सलाईन लावून असंच झोपम, पण तो सगळं बोलणार नाही. जी चर्चा झाली त्यांचं मग म्हणणं होतं महाजन साहेबाचं आणि घुमरे साहेबाचं, विशेष करून महाजन साहेबाचं असं म्हणणं होतं देव सुद्धा रोखू शकत नाही मराठ्यांना ह्या कुणबी नोंदी मिळाल्यामुळं आरक्षणात येण्यापासून. मग समोरचे तुम्ही विरोध करणारे कोण हे समजून घ्या. मराठा समाजानं हे समजून गरजेचं घेणं आता गरजेचं आहे. जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात
तर मराठ्यांना ओबीसीत तुम्ही कसं येऊ नका म्हणता. ह्यो झाला एक भाग. लक्षात आलं ना तुमच्या? आता भाग दुसरा. हे म्हणतेत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका. खरं जर बघितलं तर ओबीसी आरक्षणा सगळ्यात अगोदर भारत देशात मराठा आहे. दिलं नाही हा भाग वेगळा. सगळ्यात अगोदर यांना नंतर 1967 ला दिलंय आरक्षण. त्याच्या आधीच्या मराठ्यांच्या नोंदी आहेत, त्याच्या आधीच्या. याचा अर्थ आरक्षणात आम्ही येत, तुम्ही नाही येत. तुम्हाला नंतर शासनाचा निर्णय करून दिलाय. म्हणजे काय? शासनाने तुम्हाला नंतर दिलंय तुम्ही ओबीसी आरक्षणात म्हणून. आधी आपण येत तरी आपल्याला आतापर्यंत नाही नोंदी असू. जर मराठ्यांच्या नोंदी आहेत तर तुम्ही म्हणता ओबीसी आरक्षणात येऊ नका, धक्का लावू नका. आधीच आपण येत, धक्का लागत नाही. ह्यो झाला एक क्लिअर मुद्दा. दोन तुम्हाला मुद्दे आता क्लिअर केले. तिसरा मुद्दा, कोणाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे मराठी आधी समजून घ्या. एससी आणि एसटीच्या आरक्षणाला मुळे आपला धक्का लागत नाही, कारण ते आरक्षण आपण मागत नाही. म्हणजे दलित बांधवांचं, मातंग बांधवांचं किंवा येणाऱ्या ज्या त्यांच्यामध्ये जाती पोट जाती आहेत काय जे असतील त्या, मला वाटतं एक 40-42 काहीतरी त्यांच्या बांधवात जाती आहेत, त्याला धक्का आपल्यामुळं लागत नाही. दुसरा, एनटी व्हीजेएनटीला आपल्यामुळं धक्का लागत नाही. म्हणजे धनगर बांधव आणि वंजारी बांधवांना आपल्या आरक्षणामुळे धक्का लागत नाही हे मराठ्यांनी आधी समजून घ्या. आता बाकीच्यांना घ्यायचं नाही, ते त्यांचा धंदा ते बघते. आपल्यामुळं धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, कारण त्यांचा ओबीसीतून वेगळा प्रवर्ग केलेला आहे. त्यामुळे वेगळ्या प्रवर्गाला धक्का लागत नसतो. आपल्याला वाटत नाही की गोरगरीब धनगर बांधवांचं आणि वंजारी बांधवांच्या पोराचं वाटोळं व्हावं असं एकाही मराठ्याला वाटत नाही. त्यांना धक्काच लागत नाही. आता राहिला प्रश्न, म्हणजे 3 मुद्दे तुम्हाला क्लिअर केले. त्यांचा वेगळा प्रवर्ग असल्यामुळे त्यांना धक्का लागत नाही. 3 मुद्दे क्लिअर केले. आता जे ओबीसी आरक्षणात आपण आरक्षण मागतोय, या आरक्षणात पूर्वीपासूनच आपण आहेत. त्यामुळे धक्का लागायचा प्रश्न नाही. फक्त आपल्यालाच माहित नव्हतं. आपणच आपली बाजू मान्य करून घेऊ. आपल्यालाच माहित नव्हतं की आपली जमीन तिथे. आपल्याला कोणीतरी सांगितलं 200 किलोमीटरवर तुमची जमीन आहे, म्हणून आपण 200 किलोमीटरवर हिंडत बसलो, ती सापडीत बसलो. कारण तिथे ती सापडणारच नव्हती. माझी जमीन उदाहरणार्थ जर अंतरवाली थी आणि मी जर नांदेडला जाऊन सापडले, ती सापडेल का? कारण ते सर्वे नंबर, गाव नंबर, जिल्हा नंबर ते इथला. ही परिस्थिती आपल्या आतापर्यंत झाली. त्यामुळे आपण ओबीसी आरक्षणात येत, कोणाला धक्का लागायचा संबंध नाही. फक्त याला राजकीय इच्छाशक्ती लागते. जर मतासाठी, यांना मत मिळवण्यासाठी जर हे म्हणणार असले ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाहीत, ह्या शब्दावर आम्ही ठाम आहेत, जर असं सरकार म्हणत असेल तर ही मराठ्यांची फसवणूक. कारण मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या. दुसरा मुद्दा, ओबीसीला धक्का मराठ्यांचा लागतच नाही. फक्त मतासाठी तुम्ही आमच्या संग खोटं बोलताय की ओबीसीला धक्का न लागता आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. त्यांना धक्का लागतच नाही. तुम्ही त्यांच्या मतासाठी आमच्या पोराचे मुर्दे पाडणार का आता? म्हणजे मराठ्यांना इतकं हलक्यात घेऊ नका, हे तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी सरकारला सांगतो. त्यांच्या मतासाठी तुम्ही आमचे पोरांचं वाटोळं करणार, आमच्या पोरांचे मुर्दे पाडणार त्यांच्या मतासाठी. मतावर तुम्ही मोठे होणार मराठ्यांच्या सुद्धा, आणि देणार त्यांना. तुम्ही मराठ्यांचं मत घेऊन मोठं होणार, गोरगरीब मराठ्यांचं मत घेऊन मोठं होणार, श्रीमंत मराठ्यांचं, शिक्षकांचं, नोकरदार वर्गांचं, व्यावसायिकांचं मत घेऊन तुम्ही मोठं होणार. मारणार कोणाचे पोरं? त्यांचेच. म्हणजे मोठं करायचं मराठ्यांनी. आणि आरक्षण कोणचं देणार? आमच्या नोंदी असून तुम्ही आम्हाला, जिथं आमची जमीनच नाही ते, म्हणजे त्या वावरावाला कवर ठेवणार आहे. तुम्हाला लक्षात आलंय का मी काय बोलतोय ते?
उदाहरणार्थ इथं जमीन आहे माझी, तुम्ही 200 किलोमीटरवर देणार, मला माझी जमीन इथं माहित नव्हती तोपर्यंत ठीक होतं. तुम्ही मला 200 किलोमीटरची दिली, पण कशी दिली की माहिती आहे तुम्हाला? डाव करून, समोरच्याला सांगून फुलं जाऊ दे बाबा, हेले डोक्याला ताण देते, तवर हात त्याचीच हे मन, आणि खाऊन दे त्याला 1-2-4 दिवस. लक्षात आलं तुमच्या? मग त्या पुढच्याला सांगून ठेवल्यामुळे ते दोघं होते मित्र, ते दोघं मित्र होते. मित्रांनी मित्राचं ऐकलं, ज्या मित्रांनी ऐकलं त्याला म्हणले असते तुला देतो महामंडळ काही, त्यामुळे ते बी गप बसलं, ते बी गप बसलं. ते म्हणलं हे तू हिची, आपण घेतले, आपल्याला वाटलं जमीन तर मिळाली ना, पण आपल्याला हे माहित नव्हतं ही पिढ्याना पार आयुष्यासाठी आपली. आपण भोळे अतिविश्वासू समाज आहे आपला, आणि ती आपण घेतली. 8-15 दिवस गेले की तो म्हणला होय माझ्या वावराच्या बाहेर. साहेब आपल्याजवळ कागदच नाही ना, व्हायला लागलं म्हणजे जे ओरिजिनल राहणे ते गेलं, जे डुप्लिकेट तुमचं पक्क आहे म्हणून दिलं होतं ते बी म्हणतो बाहेर होय. त्यामुळं आपल्याला ते तात्पुरतं नकोय, आपला हक्काचंही. तुम्हाला समजून आलंय का बघा? आपला मराठ्यांचा आडमुठपणा नाही, ओबीसीच्या लेकरांचं काढून आपण घेत नाहीत, एवढा प्रामाणिकपणा मराठ्यात आहे. फक्त आता ओबीसींना म्हणणं गरजेचं आहे आमची इमानदारी जागी झाली, असं ओबीसीनं म्हणणं गरजेचं आहे. आमचे संस्कार जागे झाले, आम्ही आमच्या लेकरात आणि तुमच्या लेकरात फरक नाही करत. तुमच्या नोंदी इथं सापडल्यात म्हणल्याच्या नंतर हे तुमचं घ्या किंवा ही जमीन तुमची घ्या, आम्हाला नको. पापाचं आम्हाला खायचं नाही, ते पचणार नाही, असं त्यांच्या विचारात जर बदल झाला तर बरं. मराठे समजून घ्या. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला काय सांगतो, आपण त्यांचं घेत नाहीत, आपलं घेतोय. आणि आपलं घेत असताना जर त्यांचे तरी मत बदलणार नसलं तर याला म्हणायचं त्यांची नियत खराब झाली, मराठी काहीच करू शकत नाही. मराठ्यांचा मग नावेला जे आम्ही ते घेणार आहे. तुम्ही तुमच्या मनात बदल करा. माझ्या बांधाच्या शेजारी याचाच बांध होता, फक्त मी ते इथं नव्हता तोवर फोडून सपाट केलता. मोकळ्या मनाने म्हणा. तो 10-12 वर्ष दुसरीकडे पोट भरण्यासाठी गेला, तवर येणे सगळा बांध फोडून सपाट केला आणि पुरं वावरच मग हे म्हणायला लागला. पण मोजल्यावर तो आहे करते दुप्पट निघलं, तू बाहेर निघणे तर तुला आम्ही मात्र त्या वावरतो लोटेणार आहे. ह्यो मराठ्यांचा आत्ताही प्रामाणिकपणा आहे. फक्त तुम्ही खरं बोला, तुमची नियत खराब करून आमच्या गोरगरिबांच्या पोरांचं तुम्ही वाटोळ करू नका. मराठ्यांनी आधी हे समजून घ्या, कोणताच मराठा मानला नाही पाहिजे. ओबीसीवर मराठ्यांकडून अन्याय होतोय का काय? अजिबात नाही. त्यांचं आरक्षण त्यांना आहे, आरक्षण आपलं त्यांच्याकडे, ते आपण मागतोय, ते देत नाहीये. मग आता तुमच्या पुढे वेळ आली विचार करायची, ती जी जमीन आहे ते घ्यायची का तुमचे पोरं उपाशी मरून द्यायचे का ऊस तोडायला पाठवायचे तुम्ही ठरवायचे. कारण आता ते तुम्हाला ठरवायला लागणार आहे. त्याचं आपल्याला 1 इंच बी नको, त्याचं आपल्याला 1 इंच बी नको. आणि आपण जर एखाद्याचं इंचभर खाणार असलो तर ते मराठ्याच्या अवलाद असू शकत नाही. पण आपलं का खाताय तुम्ही? आमच्या जर नोंदी सापडल्यात ते आरक्षण पाहिजे, त्याच्यासाठी आता हा मुद्दा क्लिअर केला. त्याच्यासाठी काय ठरलं ते सांगतो. वेळ तर सगळ्याकडे आज असणाऱ्याची सविस्तर चर्चा करायची. आज ऊन लागून येते तिकडे काय ऊन होतं, मी मंडप काढायला येत असतो माझ्या डोक्याचा. पण आता ना नीटनेटकेपणा आणि आरक्षणच घ्यायचं, मग तिकडे काय होऊ. फक्त बुद्धीचा वापर करून निर्णय घेताना बी शांतच डोक्यानं. उगा ते पहिलं होतं पळा म्हणले की पळा, आता पळा म्हणलं की पळा नाही. आता दमाने चला, पण पळाला सुद्धा होरगडून माग वडी नाही. संबंधच नाही. पुढं काळ पळत तर खोटं बोलायला.
पुढे पळायचंच नाही आता, सगळे संघच, पाठीमागं नाही पुढं नाही मागं नाही, सगळे संघच आता, सगळ्यांनी संघच चालायचं. 2 घंटे पाण्याला तहान लागली तरी नका पिऊ. समजा पाण्यामुळे जास्त त्रास व्हायला लागला, जा नाही म्हणता उठू नका म्हणलं तरी तसंच मग तुम्ही तसेच बसता. पाण्यासाठी जा, पण विनाकारण उगाच उठू नका, काही तर काम नसताना. आणि निबार पोरं तर उठूच नका, तुम्हाला तर काहीच होत नाही. विषय आता आतापर्यंतचा आपण आपल्या आरक्षणाचा आणि त्यांच्या आरक्षणाच्या बाबतचा केला. आता याच्यानंतर बार बार सांगून आपण बी आपलं बोलणं खराब करण्यात मजा नाही. आता आपण बार बार म्हणायचं तुम्ही आमचे ते माझा मैत्वारी विरोध मी लढूंगा, लढ बरं लढ जाऊ दे, विरोध मी लढिंगा, काय लढिंगा रे. आपण बार बार म्हणाय तुम्ही आमचे ते जास्तच लढत आहे. आपण म्हणतो तुम्ही आमचेच हे तर लहान मोठे ते जास्तच करतय. आता कवर बनव हे शेवटचं सांगायचं. आता मराठ्यांनी त्याच्यासाठी मराठ्यांना समजून सांगितलं आपला कोणाला विरोध नाही. आता या नोंदीच्या बाबत आता काय ठरलं, नोंदी ज्या मिळाल्या त्या नोंदीचा आधार घेऊन 24 डिसेंबर पर्यंत सरकारनं आपल्याकडून वेळ घेतला. काय करण्यासाठी घेतलाय, ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर त्याचा अहवाल बनवून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत कायदा पारित करू, यासाठी त्यांनी आपल्याकडून वेळ घेतला. वेळ घेताना कोण, वेळ घेताना सगळे मंत्री तुम्ही बघितलेले, त्यांच्या सोबत महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे कायदा तज्ञ होते. सगळ्यात मोठे शब्द वापरतो मी तुम्हाला. जे जे शब्द आपण त्यांना सांगितले ते ते शब्द त्यांनी काही खुडिले आणि तिथं हा शब्द नको हा घेऊ, म्हणजे हा कायद्यात बसतोय. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, माझ्या मराठा समाजाला हा शब्द मान्य. खुडा पाहिला त्यांनी, पहिला खुडीला, तिथं दुसरा लिहिला, तो मराठ्याला मान्य, कारण त्याच्यात सुद्धा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे हे मराठ्याला माहिती, म्हणून आपण हा म्हणलो. मग ज्या अर्थी तज्ञ सांगायला लागले, ज्या अर्थी तज्ञ सांगायला लागले या शब्दाचा प्रॉब्लेम नाही, मग कायदा बनवायला काही प्रॉब्लेम आहे का. आता त्यांच्यापेक्षा तुम्ही हुशार नाहीत गड्या, हा त्यांच्यापेक्षा तुम्ही हुशार नाहीत, तुम्हाला फक्त लाल देवा एवढाच फरक आहे. त्यांना नावेला जण तुमच्या पुढे उभं राहावं लागतं, एवढाच फरक आहे. तुम्ही किती शिकलेले त्याच्यापेक्षा तुमच्याकडे लाल देव आहे बा, लाल देवामुळे ते शिकलेलं तुमच्या जवळ चिटकून उभा राहत आहे. पण जे तज्ञ त्यांनीच सांगितलंय हे जमतंय आणि त्याच्यावर उपोषण आपलं स्थगित झालेलं आहे. त्यानुसार कालही आपण स्पष्ट महाजन साहेबाला सांगितलं, ज्या नोंदी सापडल्या त्या आधारावर जे आपले ठरलंय कागदावरती ते तुम्ही रात्री वाचा. काही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अडचण येणार नाही. त्या आधारावर तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्या, कारण ते शब्द तुमचे आमचे मराठ्यांचे नाही. हो, मी तुम्हाला खरं सांगतो, ते शब्द आपले नाहीत, ते त्यांच्या तज्ञाचे, त्यांचे. आता बदलायचं काम नाही. त्यामुळे 24 डिसेंबर पर्यंत ते 100% मराठ्यांना आरक्षण देतील याच्यात आताही मराठ्यांना शंका नाही. परंतु आम्ही का सावध राहू नये म्हणून ही बैठक, का सावध राहू नये म्हणून बैठक 17 तारखेला बैठक घेतली. याचा अर्थ असा नाही की 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला दिलेला वेळ आम्ही कमी केला, याचा अर्थ अजिबात नाही. मराठ्यांनी एकदा शब्द दिला की मराठी मागे घेत नाही. 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला वेळ दिलेला आहे तो तुमच्यासाठी फायनल, त्यात काहीच बदल नाही, बदल करण्याचं कारण नाही. फक्त या बैठकीच्या माध्यमातून राज्यातले ही मराठा समाजाची बैठक आहे, ही मराठा समाजाची बैठक आहे. इथं ना पक्षाची बैठक आहे ना कोणत्या संघटनेची बैठक,
ही मराठ्यांची बैठक. काय काय लावित असतील माहित नाही आम्हाला ते. ही फक्त आणि फक्त मराठा समाजाची बैठक. इथं सगळे मराठा म्हणून आहे. या बैठकीच्या माध्यमातून सरकारला आमची आज विनंती आहे, 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला आरक्षण मराठ्यांना महाराष्ट्रातील त्या नोंदीच्या आधारावर द्यावंच लागणार आहे आणि आम्ही ते घेणार आहे. आता आपली ही बाजू एक पक्की झाली की मराठ्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्यात. आता मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की जे कागदावरती ठरलंय सर्व परिवार, संबंधित नातेवाईक, नका वाजू त्या शिट्ट्या, राहून द्या तुमच्या शिट्ट्या, गब्बासा आहे का जागा. नोंदी सापडलेलीच वाटतो तुम्ही. आमच्या तर हो आम्हाला मिळूच. ज्या नोंदी सापडल्यात, आपला क्रमांकाचा एक मुद्दा, आपल्या ज्या नोंदी सापडल्यात, आज सरकारला या बैठकीच्या माध्यमातून आम्ही जाहीर सांगतो, ज्या नोंदी सापडल्यात त्यांना सगळ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या. काही द्यायचे थांबवले तास आमच्या कानावर आहे. आजच्या बैठकीच्या माध्यमातून पहिली मागणी, ज्या नोंदी सापडल्यात त्यांना सगळ्यांना प्रमाणपत्र तातडीने द्या, तात्काळ लगेच. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना माहित नसेल एका दिवशी की माझी नोंद सापडली का नाही. ज्याची नोंद सापडली त्याच्या घरी तुमच्या गावचा अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक पाठवा, त्याला सांगा तुझी नोंद आहे, प्रमाणपत्र घेऊन जा. 2, त्याच्या सगळ्या परिवाराला त्या नोंदीच्या आधारावर फायदा द्या. त्याच्या सगळ्या पंजोबापासून द्या किंवा ज्या वर्षापासूनची नोंद सापडली, मान्य आहे तुम्हाला, जी नोंद ज्या वर्षापासून सापडली तेव्हापासूनचा त्याचा सगळा परिवार, मग त्याचा पंजोबापासून जर सापडली असली तर पंजोबापासूनचा परिवार धरायचा आतापर्यंत आणि इथून पुढचे सगळे. मान्य आहे का तुम्हाला सगळ्याला. त्या नोंदीवरती सरकारनं सगळ्या परिवाराला त्याच्या द्यायचे. 2, त्याचे सर्व नातेवाईक, संबंधित त्याच्या नातेवाईकाला पण द्यायचे त्या नोंदीच्या आधारावर. तुम्हाला सगळ्याला हे मंजूर आहे का? 3, त्याचे सगळे रक्ताचे सगळे सोयऱ्याला द्यायचे त्या एका नोंदीवाल्याचे. तुम्हाला मनापासून कानाकोपऱ्यापासून मला हात वर करून सांगा, हे तुम्हाला मान्य आहे का? कारण आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मायबापा ध्यानात ठेवा, कारण 70 वर्षापासून आपले पोरं वाट बघतात. घाई गडबड करू नका नुसतं. तुमच्या घाई गडबडीमुळे आता पिढ्याना पारच्या लेकराचं वाटलं आता नाही होऊ द्यायचं, अजिबात नाही. एवढी कसोटी लावलेली मराठ्यांनी हे मिळवण्यासाठी. आज मराठी राज्यातले एकजूट झालेत म्हणून किमान 54 लाख मराठ्यांच्या घरात आयुष्याची भाकर गेली. आनंद असू द्या. कुणाच्या तरी लेकराचं कल्याण झालेलं आहे तुमच्या लढाईमुळे, तुम्ही दिलेल्या वेळेमुळे, तुम्ही दिलेला सगळ्या ताकदीमुळे, तुम्ही रात्रंदिवस गावोगावी हिंडल्यामुळे सुद्धा तुमच्या समाजातल्या 54 लाख लोकांचं कल्याण झालंय. आता कायदा पारित झाला, या 3 विषयावर की महाराष्ट्रातल्या सगळ्यांचं कल्याण झालं. या विषयावर आज या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगतो की तुम्ही या स्वरूपाचं करावं 24 डिसेंबर पर्यंत. मराठा समाज कुठेही आडवा गेलेला नाही. मराठ्यांनी कोणतंही उग्र आंदोलन केलेलं नाही. आपला एक मुद्दा पहिला क्लिअर झाला. आता आपलं असं भी एक मत आहे की 24 तारखेला शिंदे साहेबाच्या समिती ही अहवाल सादर करणार आहे. ज्येष्ठ शिंदे साहेबाची जी समिती नोंदी सापडी ती, या समितीनं भरपूर नोंदी सापडल्यात, पण मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी नोंदी सापडल्या नाही. तुम्हाला उभा राहिलेल्या सगळ्याला आवाज येतोय का? उभा राहिलेल्या सगळ्याला आवाज येतोय का? तुम्हाला जर कोणी आरक्षणाविषयी विचारलं तर सगळ्याला सांगता आला पाहिजे. कारण इथं काय तुम्ही इकडे तिकडे हिंडायला आलेला नाही.
आरक्षण हे कानाकोपऱ्यातल्या मराठ्याला आता सांगता आलं पाहिजे. आपल्याला कोण खुट्या मारतय, कोण आडवं पडतय, खुट्या खाट्या खुटे फिटे तर सगळे उपटिलेत ना सध्या. ते गार पडले दादा. पण तुम्हाला सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. शिंदे साहेबाच्या समितीनं काम केलं आणि 54 लाख नोंदी या राज्यात सापडल्या. मला असं वाटतं की ती समिती काम 24 डिसेंबरला थांबवण्याऐवजी तिने कायम नोंदी सापडायचं काम सुरू ठेवावं, मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कारण तिने सारखं सापडेला पाहिजेत. कायमचाच मराठ्याच्यात जावा, कायमचा त्याच्यात गेला पाहिजे. सगळ्याच्या नोंदी तुम्हाला सांगतो मी. काही जण चाभऱ्यापणा करते. काही जण म्हणजे आमच्याकडे नोंद नाही. एक नांदेड जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यात एक तालुका आहे, त्या तालुक्यातल्या एका अधिकाऱ्याने असं लिहून दिलंय की आमच्या तालुक्यात नोंद येत नाही. आणि नाही गाव बरोबर हा, आणि नोंदीच नाही आणि त्यांनी सापडल्या. मराठी काय साधे कलाकार नाही. कोण बोलत तरी इकडं बुळबुळ काय? एक मिनिट हा, बसा खाली. मला काय काय बोलतोय मग मी? काही अधिकारी मस्तीखोर आहेत. मराठ्यांनी हे सुद्धा गोष्टी कानाकोपऱ्यातल्या समजून घ्या. नुसता बैठकीला गेलतो आणि लय लोक होते बा असं नाही. गर्दी होती, मी लांबच उभा राहिलो. आता गर्दीतच घुसायची वेळ आहे. आता गर्दीच करायची तरच एकजूट दिसणार आहे. गर्दीतच बसायचं. लय गरमत होतं म्हणून लिंबा झाडाखाली बसलो. लिंबावर बसू नको, बांधावर बस. पण आता घरी गेल्यावर लेकराला, बायकोला, आईला, बहिणीला सुद्धा सांगता आलं पाहिजे आरक्षण कुठे आहे आपलं आणि कुणी थांबवलंय. आता काही अधिकारी जाणून बुजून सांगायला लागलेत आमच्या तालुक्यात नोंदीच नाही. मराठी त्यांच्या पुढचे, यांना माझी भाषा कळाली, मी सोपं समजून सांगतो ना. नाही तर मग त्यांना कळत नाही. ते त्रुटी व्हायबल म्हणलं ते म्हणतात काय म्हणलं रे. आपल्या आपल्या भाषा सांगितल्यामुळे आपल्याला सगळ्यात सुचायला लागलं. कसं आहे, याने अभ्यासकच सापडून आणला. ते म्हणले बस रे, ते वाचित दप्तर त्याने वाचलं. मरणाच्या नोंदी निघाल्या. जो अधिकारी म्हणला होता मराठ्यांच्या नोंदी नाहीत, त्या तालुक्यात नोंदी निघाल्या. जर शिंदे समितीला पुन्हा नोंदी सापडायला कायमस्वरूपी लागू चालू ठेवलं, कायदा पारित केला तरीही म्हणतोय आम्ही, नाही तुम्ही म्हणता काय सांगायला लागला येऊ. जरी कायदा पारित केला तरी हे नोंदी सापडून द्यावा. म्हणजे ते कायमच ती नोंद कोणालाच मोडता येत नाही. आणि मराठ्यांच्या हक्काचे, जसे आई बापानं आपल्या आजोबापांचा प्रॉपर्टी ठेवली हक्काची, आणि एकदा 7-12 मिळाला की त्याच्यावर कोणीच मराठीला उठू शकत नाही. त्या नोंदी आणखीन सापडू द्यावा असं माझं मत आहे. तुमचं मत काय? शिंदे समितीला मुदतवाढ सरकारने दिली पाहिजे. या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सरकारला आणखीन एकदा विनंती करतो की तिला मुदतवाढ करून तिला सापडून द्या. अभ्यासक वाढवा. पण सरकार असं म्हणून मग मुदत वाढ दिली म्हणजे आम्हाला टाइम वाढून दिला काय? हा, 24 डिसेंबर पर्यंत कायदा बना, तिला सापडून द्या. कवर सापडत तवर तिला राहून द्या मुदत वाढ. नोंद सापडली की दे जा मराठ्याला. काय देतून तेवढाच कमी होईना आमचा एक ओरिजिनल सापड्यावर. त्यामुळे तिला ही मुदत वाढ द्या. तिला तिचं काम कायमस्वरूपी करू द्या. तिचा आणि कायदा बनवण्याचा काही अर्थार्थी संबंध नाही. कायदा पारित झाला नोंदीच्या आधारावर, नोंदी सापडू द्या. कारण त्या नोंदी जर हक्काच्या सापडत गेल्या, जशा 54 लाख सापडल्या तशा, तर मराठ्यांच्या डोक्याचा ताण गेला. आणि तुम्हाला आता याच्यातलं विशेष काम सांगतो, हे आरक्षण चॅलेंज होत नाही. मराठ्यांनी भिवू नका. ज्या नोंदी सापडल्या ते चॅलेंज होत नाही. जर चॅलेंज एखादा म्हणतो, एखादा म्हणजे ती जाऊन त्याचं नाव नाही घ्यायचं आजच्या बैठकीत, जाऊन तिकडे ते मग म्हणा तोंड खवळत बर का. चॅलेंज जर करायचं म्हणलं, नोंदी चॅलेंज होत नाहीत. हे मराठ्यांनी जर समजून घेतलं की मराठी मग टेन्शनच नाही घेत. जर चॅलेंज करायचं म्हणलं तर प्रत्येकाची करावं लागेल. प्रत्येकाच्या अगं बाय 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 54 लाख नोंदी, 54 लाख तो वकीलच आणावं लागते.
ते अशक्य. मराठ्यांची एकही नोंद चॅलेंज होऊ शकत नाही हो, मी तुम्हाला खात्रीपूर्वक शब्द देतो, एकही. त्यामुळं कुणी जरी म्हणलं चॅलेंज करतो तरी घाबरू नका. आहे घाई भ्यायचं काम नाही, मागे सरकायचं. आता तुम्हाला तो मुद्दा क्लिअर केला. आता तुमचं चर्चा करतो हे सगळं ऐका बरं का तुम्ही, आणि ऐका झाल्यावर मग मला काय करायचं काय नाही करायचं आधी नका म्हणून. मग मी जातो, मग ध्यानातून जातो. मी का लिहिलेलं तुम्ही कागद बघितला का माझ्या हातात, बघितला का? हे बी मॅच लिहिले, दुसरे कोण लिहून नाही आणलं, इथं बसल्यावर लिहिलंय. हा, फक्त ते बोलता बोलता ध्यानातून जाऊ नये म्हणून लिहून ठेव बाबा, तर मग दुखत आहे जरा, आणखीन मी ठेपायला नाही, मग खोटं दुखत नसतं बरं का लोकांसारखं. आणि हो तुमच्या रक्तमासाचा खानदानी शेतकऱ्यात पोरं दुखा लागलं तरी सभा घेतो. खपा खप मराठ्याचा अपमान करीत नाही मी, करणार बी नाही. मग कशाला मायबाप मानलं मी समाजाला? आता खोटं का दुखत म्हणा, मग नाही दुखत, खोटं नाही दुखत, खरं दुखत. आंतरवालीसह मुद्दा आपण 5वा घेतलाय. 4 तुम्हाला जेवढे सांगितले चर्चेच्या मुद्द्यातले त्यातले 4 क्लिअर केले. 4 ध्यानात आलेत का डबल सांगू? बैठक उशिरापर्यंत चालली तरी हरकत नाही, कारण ही लढाई धाडसानं लढायची, जिंकायची आपल्याला. त्यासाठी माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. नुसतंच असं नको, गर्दीत सुद्धा एखाद्या वेळेस न्याय मिळण्याची शक्यता कमी असते. पण बुद्धीनं जर एखादा माणूस फिट झाला तर तो गर्दीतच जिंकतो, बिगर गर्दीतच जिंकतो. फक्त बुद्धीनं आपल्याला आता तरबेज व्हायचं, तरबेज व्हायचं. आणि निर्णय घेताना विचारपूर्वक घेऊन एकदा पाऊल टाकलं की मागे सरकत नाही. मी सरकतो का? मी तुमचा आहे ना, कसा सरकणार? तुम्ही सरकत नाही. तुम्हाला चल म्हणलं, मला खरंच वाटलं नव्हतं बरं का. बैठ गेली एवढं लोक म्हणलं काय करा, आधी कोण म्हणतात देवा कदरले लोक कवर येते बरे बिचारे. बना माझ्या मनातला सांगतो, मी खरं बोलतो का नाही? म्हणलं लोक 3 महिने झाले पळत येत, तुम्ही काय येडे आहेत का रे? बिचारे येते तरी कवर 3 महिने लोक पळत असतात का? खरं सांगतो बरं का, नसतात पळत हो. काम धंदे काही आहे का नाही? काम धंदे हे सगळे लोक दमायचे नको. आपण काय करू, जरा महत्वाचे समाजाचे बोलू. महत्वाचे म्हणजे सगळा समाज महत्वाचा. माझा गैरअर्थ कधीच घेत जाऊ नका, कारण मी माझं आयुष्य अर्पण तुमच्यासाठी केलं, त्याचा अर्थ वेगळा काढू नका. इथं महत्वाचं कोण नाही, 6 कोटी मराठा समाज महत्वाचा आहे. मी कोणाला आलं तरी तेवढंच ही देतो. हा फक्त एखाद बार राग होतो बरं, उलशी सोडून दे जा. का करू मग पाय तुडी तर मग उलशीकच राग होतो एखाद बार, पण माया बी तेवढीच. हा माया बी तेवढीच लावतो, खवळतो बी, माया बी लावतो. माया गाडीतले लोक एवढं खातो तर मी तुमचा राग त्यांच्यावर काढितो. पण ते त्यांच्या ध्यानात आलेले जाऊन का करता चिंगरीत लोक, ते बघत त्यांना नाही चिंगरीत, मला चिंगरीत आहे ना. त्याच्यामुळे मी रागवतो बी, तुमच्यावर माया सुद्धा तेवढीच करतो. जीवंत आहे तोवर तुमच्यावरची माया 1 इंच कमी नाही होऊ देणार, कधीच नाही होऊन देणार. फक्त ही लढाई आपल्याला विचारानं, ताकदीनं आणि युक्तीनं पण लढायची, सगळ्याच बाजूने लढायची, पण समजून घेऊन सुद्धा लढायची. सभा घेऊन भाषण करून तुम्ही ऐकून जाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या लेकराला काय लागतं हे जर एकदा विचार घेऊन गेले तर हे तुम्हाला बैठक परवडते. 4 घंटे बसलेले सुद्धा परवडते, कारण एकदा तुम्ही ऐकलं की तुमच्यासाठी आयुष्याचं झालं. भावा हो, मी असं नसन माहित नाही, हे शरीर आहे. तुमच्याबद्दलही बोलतो, माझ्याबद्दल सुद्धा नाही बोलत एकट्याच्या. हे शरीर आहे. फक्त आरक्षण लेकराचं हित कसे आहे ते हे एकदा शिका. इतकं खोल घरापर्यंत कोणी शिकविल माझ्या मराठा समाजाला मला माहित नाही, परंतु मी असं नसन तुमच्यात विचार मरू देऊ नका. मराठ्यांचा एक विचाराचा विचार मरून देऊ नका. आता इथून ती विचार चालवा, म्हणू नका चालकच नाही राहिला तर आता काय करायचं, सगळे चालक बना, पण मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी काय उभा राहा हे मात्र इथून घेऊन जा.
आपला पाचवा मुद्दा आहे, 4 मुद्दे तुम्हाला क्लिअर सांगितलेले. पाचवा मुद्दा आहे अंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या केसेस सरकार मागे घेऊ असं सांगितलं होतं. सरकारने आतापर्यंत केसेस मागे घेतलेले नाहीत. आपले एकही माणूस अटक केला जाणार नाही सांगितलं होतं. तरीही अंतरवालीतल्या गुन्ह्यातले आरोपी अटक केलेत विनाकारण. मग तुम्ही अटक करायचे होते तर म्हणायचंच नव्हतं. आम्ही बसायला तयार आहेत. मला सांगा, मराठे लढून मरायला तयार आहेत तर केसीला भेटेन का? मग एखादी गोष्ट मिळवायची. आतापर्यंतचा मराठ्यांचा इतिहास आहे. या देशातली जनता सुखी होण्यासाठी मराठ्यांनी माना कापून दिल्या. आमचे छत्रपती संभाजीराजे ही जनता सुखी राहिली पाहिजे म्हणून स्वतःच्या देहाचे तुकडे तुकडे झाले पण नाही हटले. मग आमच्या लेकरासाठी न्याय द्यायला हा 5-6 कोटी समाज जर रस्त्यावर उतरलाय, केसीला भेल का? आणि जर आम्ही केसीला भेलो तर आम्हाला न्याय मिळेल का? एक काम सरकारनं करा, खोटं आमच्याशी करू नका. आम्ही तुमच्याशी दगाफटका करणार नाहीत, खोटं करणार नाहीत. ओपन करू काय करायचं. तुम्हाला जर आम्हाला आत टाकायचंय, आम्ही 6 कोटी मराठी येऊन बसतो. टाका 6 कोटीला. पण तुम्ही आमच्याशी दगाफटका करू नका. एका एकाला देऊ. याला नोटीस देणार, त्याला नोटीस देणार. अंतरवालीची 4 गुतीले का आणखी दिशी नोटीस दिल्याच. आता ते नोटीस देणारे नमुने नाही, साफ सोपे नाही. ते म्हणतात मग नाव नव्हतं त्याच्यात आणि मग द्यायचं म्हणलं मग होऊन देत काय व्हायचं. मग ते आवाग तसे मराठी. मग ते म्हणतात मग नाव आलं म्हणलं मग होऊन देत. मग येऊ आलं तेव्हा आलं. म्हणजे तुम्ही विनाकारण मराठ्याला चिडू नका असं मला सांगायचं सरकारला या बैठकीच्या माध्यमातून. विनाकारण तुम्ही काहीतरी एकच करा. एक तर अटक तरी करायचं म्हणा, नाही तर गुन्हे तरी मागे घ्यायचं म्हणा. आतापर्यंत घेतले नाहीत, परंतु काल त्यांनी पुन्हा सांगितलंय या 7-8 दिवसाच्या आत महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घेतो. बहुयात परत 24 तारखेपर्यंत घेतात का नाही. म्हणजे तोही विषय आता राज्यातला तुमच्या समोर क्लिअर केला. पण आपल्याला आपल्या लेकरासाठी लढायचं असेल तर आपल्याला माग सरकून चालणार नाही. छोट्या मोठ्या केसेस होत राहणार आहेत. फक्त उद्रेक कुणी करायचा नाही. शांततेत एवढी ताकद आहे. आरक्षणच मराठ्याच्या पदरात आले जवळपास, समजून घ्या. ज्या नोंदी मिळाल्यात, आपला 6वा मुद्दा असा आहे, ज्या नोंदी मिळाल्यात त्या नोंदीचा सरकारनं अहवाल घेऊन 24 तारखेच्या आत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्यांना ओबीसीत आरक्षण मिळण्याचा कायदा पारित करायचा. याच्यावरती आपलं सगळ्यांचा हात वर करून सांगा एकमत आहे का? हे काय सभा नाही, तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं मी. हे बैठकाच आहे आता. हे निर्णय म्हणायचे त्याला मराठ्यांनी निर्णय केलेत. याचा अर्थ असा आहे, या निर्णयापासून महाराष्ट्रातला मराठा समाजाचा हटणार नाही. मी तर हटतच नाही. मग टेन्शन ना घेऊ तुम्ही. मी सगळ्याला आता असं स्वतःच आणलेलं आहे तुमच्यामुळे. तुमची ताकद हटत नाही ना तर होऊन द्या. फक्त दम्माने बरं का. होऊन द्या म्हणलं तुम्ही म्हणता ते होऊन द्या. ते नाही, थांबा जरा. आता आपण 6वा मुद्दा घेऊ. 7वा, सरकार कोपर्डीचा खटला मार्गी काढणार आहे का नाही. तुम्हाला आई बहीण अशी काही संस्कृती या राज्याला आहे का नाही. तुम्हाला एकदा सांगितलं होतं का मी, विषय आरक्षणाचा आहे की गोंधळ हरड्याचा नाही. ही सभा नाही म्हणून मागच्या कोपऱ्यातले काय करते जाऊ द्या, आपलं घ्या भाषण ठोकून आणि चला 1-1.5 घंटा भाषण ठोकलं. इथं आपल्याला आपल्या बुद्धीत उजाड पाडायचा, उद्या लेकरात पाडायचा, आपल्या घरी गेल्यावर आई बहिणीच्या डोक्यात सुद्धा उजाड पाडायचा की इथं जसं शेत महत्वाचं आहे, जमीन जशी प्रॉपर्टी महत्वाची आयुष्यभरासाठी, तसं आरक्षण ही एक प्रॉपर्टी मोठी. त्याशिवाय आता पोरं जगू शकत नाहीत. आरक्षणाशिवाय मराठ्यांचं भविष्य घडत नाही. मराठ्याचे पोरं मोठे होत नाहीत हे घरी जाऊन सांगायचे. तेव्हा त्या माता माऊलीला आपल्या आडाने आई बहिणी आहेत आपल्या, त्यांना कळणारी जशी जमीन महत्वाची. जमीन इकायचं मनावर तुम्हाला मी गावरान भाषेत सांगतो. वरमुंडक्या करा, खाली ना घालू.
हा गाशी समजा घरी जायचं आणि म्हणायचं मला जमीन विकायची, घरच्या काय म्हणणार आहेत माहिती का, नको विकू, तेवढीच प्रॉपर्टी आहे, त्या आयुष्याची आपल्या बापाची ती काय म्हणतात कडे एक शब्द वडिलोपार्जित. हा का ध्यान राहिलं खापकून तुमच्या आरक्षण कसं काय नाही राहिलं रे, तुम्ही आपल्या बापाची ओळख आहे तेवढीच, तिने इकायची, ती कायमस्वरूपी ठेवायची, आयुष्याची भाकर आहे ती, पोराड राहू दे, तू कामाला जाय पुण्याला मुंबईला, म्हणते का नाही, पण जमीन विकून देते का, त्याच्यापेक्षा दुप्पट आरक्षणाची किंमत आहे, फक्त घरोघरी जाऊन सांग. मराठेच हटत नाहीत माग काही केलं तरी. म्हणून कोपर्डीचा खटला सुद्धा सरकारनं तात्काळ मार्गी काढला पाहिजे, तर ह्या घटना होणार नाहीत. इथं काही नाही करून आमचे पोर अटकिता आहे का नाही, आणि त्याला आज शिकिता, वारे सरकार त्याला आज शिकिता, पुस्तक घेऊन दिले त्याला, त्याला पुस्तक त्याच्या हातात हातोडा द्या ना, जरा फोडून द्या ना त्याला खडे दगड, त्याच्या हातात पेन दिला तिथं, म्हणजे त्याला शिकी देतात, नोकरीला इथे का बाहेर. किती भयानक गोष्ट, ज्याला पाणी प्यायला जे उठले ना, पाणी प्यान परत पटापटा मध्ये येऊन बसा, परत तिकडे कोणी थांबू नका, जे पाणी पिले ते मध्ये या, आणि पाणी प्या म्हणलं का खरंच उठताना का उठू बसा. कोपर्डीचा खटला हा मराठ्यांच्या काळजाला लागलेला बाण आहे, ती प्रत्येकाच्या घरातली मुलगी आहे, तिला न्याय का नाही मिळाला पाहिजे, त्या आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजे. आणखीन हायकोर्टात केस सुरू नाही, केस सुरू नाही, फास्ट ट्रॅक मध्ये खालच्या सेशन कोर्टात चाललेली केस वरच्या कोर्टात 1 वर्षाच्या आत संपवावं लागते असा नियम आहे. 1 वर्षाच्या आत जर एखादी केस फास्ट ट्रॅक कोर्टात खालच्या कोर्टात जर फास्ट ट्रॅक मध्ये चालली असेल तर ती केसीचा निकाल वरच्या कोर्टात 1 वर्षाच्या आत लावावा लागतो. 3 वर्ष झाले, आणखीन अर्ज न्याय व विधी विभागाकडून मंत्रालयाच्या गेलाच नाही. वा सरकार, हे मराठ्यांना तुम्ही न्याय देणार, आणि कसे गोष्टी थांबणार कशा. कोपर्डीचा सुद्धा खटला मार्गी लागला पाहिजे, याच्यावर तुमचं मत काय, हात करून सांगा. आता मुद्दा 8वा थोडं राहिला, मुद्दे सगळे फक्त 13 आहेत, त्याच्यामुळे जवळ आलंय, शांत बसा एका जागा. मुद्दा 8वा, ज्या मराठ्यांच्या विद्यार्थ्यांनी राज्यभर सारथी मार्फत EWS मार्फत शिक्षण घेतलेत, ज्या पोरांना PhD केली, MPSC केली, UPSC केली, RTO मध्ये विद्यार्थी आहेत, काही PSIच्या निवडी झालेल्या असे किमान बघ, ते सारथीच नाव घेतलं कसे उठले हात वर करीत, ते बघा इतके विद्यार्थी आहेत मराठी. या मराठ्यांचे जे पोर आहेत राज्यभरातले, सरकारला या बैठकीच्या माध्यमातून आज जाहीरपणाने विनंती आहे, आम्हाला लढा वाढवायला लावू नका. जवळपास माझ्या माहितीनुसार अंदाजे 13,000 पेक्षाही पोरं जास्त ज्यांच्या निवडी झालेल्या आहेत, फक्त नियुक्त्या द्यायच्या राहिल्या तेवढे अधिकारी होऊ शकते साहेब आपले. 13,000 क्लास 1 ते क्लास 4 पर्यंतच्या निवडी आहेत मराठ्यांच्या पोराच्या. मराठ्यांचे डोके जरा भानावर येतात का, मी काय बोलतो लक्षात येतात तुमच्या. ते कोणाचं जरी लेकरू आई बापाने किती कष्ट करून त्याला शिकला असेल, मोठमोठ्याल्या पोस्ट द्या, हे जे पोर आहेत या सगळ्या पोरांच्या तातडीने सरकारने नियुक्त्या द्याव्यात. ही बैठकीतली सुद्धा चर्चा आहे, याच्यावर मराठ्यांचं एक मत हातावर करून सांगा. हे सगळे पोरं घेतले पाहिजे, सरकारला आमची आज विनंती. तेच म्हणलं मग मी काय म्हणलं, आता दमत नाही हो का. आता 9वा मुद्दा,
13च मुद्दे तर 9व्यावर आलोय म्हणजे जवळ आलंय तुमच्या बी ध्यानात, त्याच्यामुळे उठू नका. मराठा समाजाला, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारला या अंतर्वालीतल्या राज्यव्यापी बैठकीच्या माध्यमातून विनंती आहे. आमचं सांगणं काम आहे, त्याचं ऐकून आमच्यावर अन्याय केला की आम्ही आंदोलनाला तयार आहेत, मग आंदोलन करा. आम्हाला म्हणायचं नाही नका करू, मग आम्ही तरायला लागलो की आंदोलन करणार. त्यामुळे इथून सांगितलेलं तातडीनं आता सुरुवात करा तुम्ही, कारण मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह ऐकायला मिळतंय. मी मागच सांगितलं होतं, मी झोपत नाही तर ते झोपत नाही, ते पुरी टीव्ही बघती. काय म्हणतो काय नाही, काय म्हणतो काय नाही, काय नाही म्हणत. खरंच सांगतो मराठीचं काय म्हणतोय, जे मराठीचं ते सांगतो. कुठं काय म्हणतोय आणि मला धावसायला मिळे सांग का, मी भेट असतो का? महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत या राज्यात नोकर भरती करायची नाही. आणि जर तुम्हाला नोकर भरती करायची असली, मराठ्यांची हरकत नाही, मराठे कोणाच्या लेकराचं वाटोळ हो त्याच्या आड येणार नाही. तुम्ही भरती करा, पण मराठ्यांच्या सगळ्या जागा राखीव ठेवून मराठ्यांच्या तिथं भरती करा तर मान्य. या 9व्या मागणीवरती तुमचं मत काय सगळ्यांनी हात वर करून सांगा, कारण ही माझी तुमच्या जीवावर, तुमच्या पाठबळावर ही लढाईची माझी ठाम भूमिका. याच्यावर बोलून तुम्हाला एवढ्याच वेळेस विचारणार आहे, याच्यानंतर तुम्हाला नाही विचारणार का की तुम्ही सहमती दिलेली या विषयासाठी, याचा अर्थ असा. आणि तुम्ही बी शंका घ्यायची नाही, जेवढ्या मागण्या टाकल्यात या मंजूर झाल्याशिवाय मी माग हटणार नाही, असं तुमच्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी संदेश आहे. त्यामुळे शंकाच घ्यायची नाही. आता काही बातम्या छापून आणून पेपरला आणि टीव्हीला, कारण कधी काळी होऊ शकतं बरं का. त्या मागणीत म्हणला का हा जमलं काल नाही का म्हणले ते कोणी येतानी मीडियाचे बांधव म्हणले, ते म्हणले तुम्हाला गेल्या गेल्या आनंदाची बातमी देणार आहे ते महाजन साहेब. म्हणलं मग आनंदाची बातमी म्हणलं आरक्षण द्यावं लागेल. त्यांना वाटलं जुळण कस काय, आरक्षण घेऊन आलं की जुळलं बा. तसं तुमच्यासाठी समोर जे प्रश्न उपस्थित केलेत आता, याच्यानंतर बार नाही करणार, तुम्हाला त्रास देणार नाही, मी त्रास घेणार. फक्त एकदा तुम्हाला विचारलं याच्यावरती ठाम आहेत की तुम्ही समजा हे पुरं मार्गी लागल्याशिवाय आपला माणूस हटवू शकत नाही. कुणी काही सांगून द्या, फेसबुकला सांगून द्या, नाही तर व्हॉट्सअपला सांगून द्या, नाही तर टीव्हीला सांगून द्या, नाही तर काय सांगून ते सांगत असते एखाद बार लाव अशी बातमी लावित असते. किंवा लढा सुद्धा सांगतो फक्त आणि फक्त मराठा समाजाच्याच वतीने, ते बी सांगतो. हे तुम्हाला मान्य सांगा बरं, मराठा समाजाच्या वतीने राज्यातला लढा. आता विषय भरतीचा आपण क्लिअर केला, नोकर भरती तोपर्यंत होणार नाही, झाली तर मराठ्यांच्या राखीव जागा ठेवून होणार. आपला 10वा मुद्दा आहे, सरकारला या बैठकीच्या माध्यमातून पुन्हा विनंती. तुम्ही नोंदी शोधल्या, काही अधिकाऱ्यांनी नाही म्हणून सांगितल्या. महाराष्ट्रात जेवढे देवस्थान आहेत, जेवढे तिथल्या पुरोहित बांधवांचं म्हणणं आहे, जेवढे पुरोहित आहेत त्या बांधवांचं म्हणणं आहे हजारो वर्षापासून अगोदर नोंदी आमच्याकडे होत्या. हा कोण, अमुक कोण, तवा काय माहित नव्हतं मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे म्हणून, तवा माहित नव्हतं, तवा लिहिलं जायचं योग्य ते हजारो वर्षापूर्वी. महाराष्ट्रातले जेवढे देवस्थानाकडे पुरावे मराठा आणि कुणबी एक असलेले, ते महाराष्ट्रातले सगळे पुरावे सरकारनं पुरातत्व विभागाकडून महसुली अभिलेखाकडे वर्ग करावेत आणि त्या सगळ्या शासकीय नोंदी म्हणून गाय धराव्यात. या बैठकीतली ही आमची सुद्धा मागणी आहे सरकारला. ही तुम्हाला सगळ्यांना मंजूर आहे का? कारण नाशिकला एका त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडे फक्त एका 22 खोल्या सापडल्यात मराठा कुणबीच्या बांधवांनो, 22 खोल्या. असं राज्यात किती असेल? राक्षस भवनला सुद्धा सापडल्यात. असे देवस्थान किती असतील? देवस्थानाकडच्या सगळ्याची सगळ्या नोंदी
ह्या हजारो वर्षापूर्वीच्या या शासकीय नोंदी म्हणून घ्या. त्याचबरोबर पूर्वी राजस्थानचे भाट लोक यायचे, भाटच म्हणतात ना त्यांना, त्यांच्याकडे महाराष्ट्रातल्या आणि भारत देशातल्या सगळ्या वंशळी त्यांच्याकडे. हे काय आरक्षणासाठी नाहीत, परंतु आम्ही कोण हे त्यांच्या जवळ, तुमच्या जवळ नसत. ते सगळं भाट घ्या आणि त्या सुद्धा शासकीय नोंदी धरा. मग आम्हाला ग्राह्य धरणार कसे नेमके? त्या नोंदीच्या आधारावर सुद्धा त्या सगळ्या नोंदी घ्या. त्यासाठी सुद्धा सरकारनं एक टीम नेमणं गरजेचं आहे. देवस्थान संस्थान सगळे राज्यातले ते भाट बांधव यांच्यासाठी आणि देवी लस म्हणून पूर्वी होती, त्याच्यामध्ये सुद्धा जातीचा उल्लेख आहे. ते सुद्धा पुरावे सरकारनं ग्राह्य धरा. टीसीवर काही काहींच्या कुणबी लिहिलेलं आहे, अधिकारी ते ग्राह्य धरत नाहीत. मग आता टीसीवर ग्राह्य नाही धरित, मग काय धरितो धरितो का? आम्ही तोंडाने सांगतो आम्ही कुणबी, आमचं आहे का? मग आमच्या म्हणण्यावर धर. जेव जेव म्हणून मी कुणबी ते लिहून घेईन ती. तुला टीसीवर लिहिलेलं जमाना, तुला देवापाशी लिहिलेलं जमाना, तू रंगनाथ हे का काय ना, तुला काहीच जमाना. घेतो कशावरच मग? रंग बदलणारा रंगनाथ आहे, घेतो काय रे? टीसीवरचा पुरावा मिळेल, ते सुद्धा शासकीय नोंद म्हणून घ्यावा लागेल. कारण टीसीवरच आम्हाला शिक्षण शाळेत ऍडमिशन देता ना, का दुसऱ्याला 7-12 देतो ऍडमिशन? मराठा बांधवांनी तुम्हाला कशावर दिलंय? का कुणाचा 7-12 घातलाय? आणि मग देतो कशावर? या चारही देवस्थानचा सगळे पुरावे, राजस्थानचे, देवी लसीचे, टीसीवरचे पुरावे, आणि 5वा याला जोडून आमच्या एखाद्याची ओबीसी बाप हे ओपन, पोरगत मिळाला का ना, ओबीसीचा म्हणा का ओपनचा म्हणा, आयला हुंबलत करून भुले होई आपल्या डोक्याला तापच. रोज वेगळं वेगळंच ऐकायला येतंय. आमच्या एकट्याच मग लफडे गुतून दिले ते असले. म्हणले मग आपली माया ओबीसी म्हणले विदर्भातली, पोरग ते म्हणले त्याला नाही आरक्षण, येत आहे हुंबल. तुम्ही कमून आमच्या डोक्याला ताप लावला हेच कळा ना मराठ्याचा, बाकीच्याचा लावला का तुम्ही? दाखा बरं बाकीच्या तसं आहे का? बाकीचं रच्चीच आरक्षणात गेलं. सकाळी म्हणले त्याचं पोरग IAS अधिकारी झालं, केली त्यांनी बेल्ट लावताय ना त्यांनी. आणि आमची आय ओबीसी काहींची, काहीच आता बाप ओबीसी आय ओपन काय लावा काहीच कळणार. आईला उभा राहायला हे केलं याला आपल्या नोकरीला, ते म्हणले मग आपला नवरा आहे ओबीसी पण त्यांनाच एकट्याला मिळत आहे, मी नोकरीला नाही लागले. आणि बायको तिची बघा हुंबाला आहे का काही मिळ? तुम्हाला काय वाटतंय का नाही याच्यात? इकडे तिकडे लिंबाकडे का बघा आता? लिंबा खाल झालं नोंदी मी निघालेल्या आहेत त्यांच्या, उगत नाही सावलीला बसले ते येडे नाहीत. आई ओबीसी आहे विदर्भातली, पश्चिम महाराष्ट्रातली, परंतु मुलगा ओपन आहे. बापाची जात त्याला लावली. दोघांची ही जात त्या मुलाला लावा. याच्यावर तुमचं मत काय? म्हणजे इकून तिकून हुकला जायच्या माध्यमातून तर मज्जन हो. या 5 विषयावर सरकारनं उद्यापासून काम करावं. म्हणजे सरकारनं या आईच्या बाबत उद्या सकाळी जरी म्हणले तरी चालतंय, त्यांचा फायदा होईल. आईचा आणि बापाचा दोघांचा, पितृ भाऊ मातृ दोघांचं. हा मी नाशिकला नव्हतं केलं का, मग काही शब्द शिकलो ना. त्यांना शिकता येतं काय एकट्याला? ते हिंदीच वाचून दाखवत मग तुला ते मग का वाचतो रे? आणि वाचता वाचता ते पणच हसतो. बघितलं की नाही तुम्ही सगळ्यांनी? ते म्हणतो उसकी हिंदी देखो, कशी वाचायला गेलं ते पणच दातड काढायला लागलं. येडपट येवले
मुद्दा 10वा, 11वा. हा, नोंदी सापडलेल्या बांधवांना लगेच कुणबी प्रमाणपत्र द्या, कारण वाटप करायचे काही ठिकाणी बंद केलेत आणि काही ठिकाणचे कक्ष सुद्धा बंद झाले. प्रत्येक जिल्ह्यातला कक्ष हा बंद करण्यात येऊ नये आणि नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ द्या, त्याला बाधा असता कामा नाही. जर राज्य मागासवर्ग आयोगाचा त्याला आदेश लागत असतील तर तातडीनं लगेच पाहिजे. त्या मिळालेल्या नोंदीला बाधा नको, त्याला उद्या सकाळपासून ते शिक्षणासाठी वापरता आलं पाहिजे. यावर सगळ्यांचं मत काय? मुद्दा 12वा, आई वडिलांच्या नोंदीबाबतचा आपण घेतलाय. 12वा मुद्दा तो थोडा आधीच याच्यातच सांगितला मी. त्यांच्या मुलांना त्या ओबीसीच्या सवलती सगळ्या लागू झाल्या पाहिजे. आता मुद्दा 13वा, 12वाच म्हणा लागेल, एखादी 2 झाले माझ्या. मी का कम्प्युटर थोडं वर लिहिलं खाली लिहिलं ते नाही का लिहित. मग देतो म्हणते 24 डिसेंबर पोत नाही दिल्यावर मग काय आपण उची खोटं बोललो मग काय झालं? सगळ्या दुनियाचे लाभार्थी आपल्याला लाभार्थ ठरलेला, मग आपण लय छान आहे का मराठी? आमच्याच रस्त्याने जायला लागतं तुम्हाला. वावरातून रस्ते कोणाचे? 7-12 आमचा आहे ना. मग फुकट जमिनी दिल्यात आम्ही रस्ते करायला. बांधावर तर येऊन बघ दुसऱ्या बारीने मग सांगत तुला. आता आपला मुद्दा 12वा असो किंवा 13वा शेवटचा. सरकारचं म्हणणं आहे आता 11 वाजता आलेला फोन, यांचा फोन झाल्यावर सांगतो मला भाकर खायला म्हणून गेलो फोन आला. माननीय मंत्री उदय सामंत साहेबाचा. आपलं सगळं उघड असतं, आपण मराठ्यात सांगत असतो, ते म्हणते सांगू नका. मी सांगत असतो, लपून ठेवत नसतो मी. आणि लपून ठेवून मला आयुष्यभर यांच्या नजरातून फक्त पडायचं नाही बस. हा, ते म्हणले मी 2:30 वाजता बोलतो बैठकीला. मी त्यांना सांगितलं तुमचं आणि आमचं ठरलं, बैठकीला तुम्ही होतात. मराठा बांधवांना हा विषय महत्वाचा आहे का? कारण आपला 13वा मुद्दा आहे, 24 डिसेंबरला जर आरक्षण नाही दिलं तर पुढची आंदोलनाची दिशा काय, हा मुद्दा आहे. त्याच्यावरती चर्चा होणार आहे. फक्त अगोदर मी आधी सांगितलं होतं तुम्हाला, सविस्तर चर्चा, सविस्तर त्याच्यावर विचार मंथन होणार. तुमचं ऐकून घेण्यासाठी सुद्धा 1 घंट्याचा वेळ आहे आपल्याकडे. तसं टेन्शन नका घेऊ. आधी मग कडीला जाऊ द्या, मग तुमचं आऊत टिकून येऊ द्या. दोघं तुमचं टिकून यायचं, मग इकून जायचं, दोघांच्या मध्ये गवत तसंच राहायचं. आता मुळ्या जाळ्याशी जाळायचं काय असेल ती. मग दामाने होईन बा, थोडं जरा दामाने पळत हाणण्यापेक्षा लय खिलरी बैल दामटायचं नाही. हबारी मला फोन आला आणि चर्चा आमची फोनवर 1-2 मिनिटं झाली. इथं असतो तर मी माईकलाच मोबाईल लावला असतो. तिकडे होतो, पण माय बाप मराठा समाजात माझा विश्वास आहे. लपून काहीच नाही. लपून करायचे दिवस मागे गेले. आता तुम्हाला माहिती, लपून करायचे दिवस मागच. आता लय लांब गेला आंदोलन. आता लपूनचा विषयच नाही. त्यांची माझी चर्चा झाली. मी म्हणलं ज्या नोंदी सापडल्या त्या सगळ्या परिवाराला त्या नोंदीचा लाभ द्यायचा आपलं ठरलेलं आहे. ते म्हणले हो बरोबर. जे कागदावर आपण लिहून घेतलंय त्याप्रमाणे त्या नोंदीचं करायचं असं आपल्याला ठरलेलं आहे आणि कायदा पारित करायचं ठरलेलं आहे. ते म्हणले याच्यात काहीच शंका नाही आणि आम्ही त्या शब्दाशी बांधिलेत आणि त्याच्याशी प्रामाणिक आहेत, आम्ही तेच करणार. मग म्हणलं तुमचं नामचं जमतंय बा.
त्याच्यावर हाय म्हणलं आणि ते नुसतं नाही म्हणून द्या, मग आमजवळ काहीतरी आहे. मग 24 डिसेंबरला दाखवीन काय आमला, तुम्हाला काय बोललं दाखवेल ना मग टायमाला. आज नको ना दाखवू नको. 24 डिसेंबरला काही बार सटवायचं एका नात आम्ही तुमचा आहे ना मी सांभाळून ठेवणार. मी बी काही काही गोष्टी तुम्हाला दाखवायला येळ आल्यावर तुम्ही म्हणले दाखवर त्याची काय बोलला होत मग काय सांगू. आहे सगळं असतं, सगळ्यात ना का उघड बोलायला लोक गट्ट करून बघायला लागले लगेच मग कसं. तर ते त्याच्यावर प्रामाणिक म्हणलं, मग तुम्ही त्या शब्दावर प्रामाणिक आहे तर बोला बैठक आहे आमची योगायोगाने. म्हणलेत बोलतो 2:30 वाजता बोलतेत करीत कुणाला. मग आम्ही टाईटच आहेत फोन ते रेंज मध्ये ठेवला आम्ही, त्यांचं मनात काम नाही रेंज नव्हतं तुम्हाला. मोबाईल वाल्याला म्हणलं महापाशी उभा राहू नको, लांब उभा राहा रेंज मध्ये. ते उद्या त्याला बनते रेंजच नव्हती, मी लय फोन लावले. ऐकून दे मराठ्याला आहे पुरा येऊ मराठा आहे 6 कोटी मराठा आहे. हा कारण आम्ही सगळ्याला सारखं मानतो, एक मराठा असला तरी करोडोत मराठा आहे. 6 कोटी आम्ही एक आहेत. घरी बसून ऐकते ते बी आमच्या सोबत येत आणि इथं ते बी सोबत येत. इथं आलेले आमचे समजा आणि नाही आलेले नाहीत असं इथून पुढं वागायचं नाही. मराठ्याला दुसरं सांगतो, आता बांधा फोडायचे बंद करायचे. हा अजिबात एकामेकाला ढकलत पहिल्यांदा माणसं कांसळा टोला टाकायचे नाही. नाही खरं सांगतोय, लग्नात उचिक ढकलेलं नाही जास्त नुकती वाढेली तेव्हा म्हणतो त्याचा जवळचा पाहुणा आहे म्हणून त्यांनी वाढेली वाटते. हे मला माहित होतं, हे मुद्दाम आम्हाला बोलून आमचा अपमान करणार आहे. आपण तसं नाही म्हणायचं. आता नुकती कमी वाढी तरी म्हणायचं मी गोड खात नाही. दुसऱ्या बारीने आलात म्हणायचं 2 मुठी टाका. आता जास्त भांडण मराठ्यांनी करायचं नाही. मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो. हा लोकांना आश्चर्यचकित वाटलं पाहिजे, मराठी झालेच कस का अशी एक भांडण खेळणार केस ठोकीनात. पहिल्यांदा बांधाच्या पलीकडून बैल गेला की टंगड मुडीत होते बैलच. आता म्हणते मोड काय पीक जाऊन मोडून जाऊन चड्डीव देईन जिथं द्यायचं. हा असं म्हणलं पाहिजे तुम्ही मराठी पुढं. आता नाही तर मग तुमचे 4-2 झाडं खाल्ले त्याच्या बैलने की तुम्ही देवा रच्चे सोडून त्याच्या वावरात बैल सगळे. असं अजिबात नाही. इतकं बदलायचं. लग्नात वाढायला जायचं एकमेकाच्या. आता कमी संख्या झाली ते म्हणतो मी लय मोठा मग कपडे भर काय कपडे भरतोय, कपडे भरत येतोय काय कचा कच वाढायला उतरायचं मध्ये सगळ्यांनी. इतकं मदत द्यायचं, उचलून टाकायचं. त्या दिवशी एक ऍक्सिडेंट झाला होता कोणत्या रस्त्यावर आठवते कोणाला. हा ऍक्सिडेंट झाला होता, बांधव कोणाचा असं आम्ही नाही बघितलं. पडला ना तिथल्या सगळ्या लोकांना झापिलं. खरं सांगतो प्रामाणिकपणानं उभा राहिलेलं. नुसते बाजूने भावते म्हणलं मरूस तर तुम्ही बघणार, उचलून टाका काय व्हायचं तुम्हाला. जात कोणची असो त्याचं देणं घेणं नाही, माणुसकी जिवंत ठेवा. सगळ्यांना उचलून टाकला गाडी. मी स्वतः तिथं उभा राहिलो. आपले बांधाचे भांडणं बंद करा, उद्यापासून बरेचसे बंद करा, लग्न साधे करा, हुंडे घ्यायचं कमी करा. तर म्हणतात हे दादा इकडंच कोण राहिलं. हा भांडण कमी करा. शेवटच्या मुद्द्याकडे येणार आहे त्याच्यामुळे उलसिक वेळ घेतो तुमचा. आता शेवटच्या मुद्द्यावर आटीतटीची चर्चा होणार. हा शेवटचा मुद्दा जर शिकतो कशी वरत माना केल्यावर आम्ही शेवटचा मुद्दा म्हणलो ते मागचे बघा ते खपाच वर बघायला लागले. ते म्हणले शेवटाकडे कवशी किती कोण भांडणं. हे बघा हे सुद्धा मुद्दा जातीसाठी लय महत्वाचा आहे. एकमेकाच्या मदतीला जायचं. जमिनीचे भांडणं कमी करा. कमी जास्त वाटण्या झाल्या असल्या तर उली तिली कमी जास्त सोडा. भावकीचा वाद कमी करा. नको आता लय लोकांनी फायदा घेतला. इतकी मजा वाटते त्यांना आपल्या जुटलेला असल्यावर. जाऊ द्या व्हाला आणि बापाचं. व्यासपीठाच्या मागचे म्हणा बडबड बंद करा, पुढे या नाही तर तुम्ही जाऊ शकता गाडी सुरू करू. त्यांच्या घरी भांडणं नाहीत वाटत. इतके लोक आपल्या दुरावा असावं याची वाट बघत आहेत. प्रचंड. नका वाद करू, सहन करा. एकमेकाला द्यायची भावना ठेवा. आपल्या विरोधात कोण जाणून बुजून वाद लावतय किंवा आपल्या बऱ्यावर नाही त्याला बोलून नका दाखवू, पण बऱ्याचशा गोष्टीपासून त्याच्यापासून लांब राहा. हा आपले सगळ्या गोष्टी आहेत गावागावात त्या बी घेत जा. औ नाही कळलं का? हा जमलं. मग थोडस आता जात सांभाळायचं शिका.
भांडणं कमी करा, दारू लगेच पिऊ नका. भांडणं थोडे थोडे कमी करा. असं मी म्हणलं तर थोडी थोडी दारू कमी करा नाही म्हणणार, पूर्वी कमी कर. काय पितो? अरे मला तापलं होतून तर घरी किती होत असत? काढ पाय म्हणतो तरी माझ्या पायाचं काढीत नाही. मला 7-8 घोडी लावून मोकळा होतो. मग मी उलसीकच खवळतो. ते काय उलसी खवळतो मान्य केलं मी. लय दिवशी लय कोचून फायदा होतो. काय कर लय टप्प माणूस असतो, त्याने पाय दिला ना मग असा रगडा होतो खाली, आणि त्याने मोबाईल असा धरलेला असतो. असं धरता येते इकडं पाय टाकलेला असतो, कारण त्याचं मुंडकं त्याला बरोबर काढायचं असतं बरं का. मुंडकं त्याचं मुंडकं राईट आलं पाहिजे. त्याला ते फोटोचे आयडिया आहे, मला नाही कळत जास्त. तेव्हा म्हणतो राईट बसलं पाहिजे, जसं काय मी यांच्या जवळचा आहे. आता मी तुमचाच भाऊ येईन जवळचा नाही कुणाला मग. पण त्या नादा तेव्हा काय करतो त्याने बहुतेक मी नाही म्हणत बहुतेक त्याने असं धरलेलं राहतं, ते टाकलेले असते का म्हणून असं काच काढून पाय देतो. पाय 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 ते पाय तू तुला गडबड झाली का तुला? माझ्या टायमाला सगळ्या दुनियाला काढून दिले फोटो, मला काढून. अरे पण मग पाय मोडा ना. ते ऐकत नाही. माझे हात जोडून विनंती, फक्त दारूला हात नका लावू आपल्या भाऊ सगळे. काय ऐकू नका माझं. आपल्या जातीला कोणीच प्रगतीपासून नाही रोखू शकत. मराठा नाही त्या बंधनात नको टाकेत मी. ते यायचे इकडं ते यायचे नाही. ऐकते शब्द पण मला खात्री आहे शब्दाच्या आधी. हा दारू सोडते 100% मराठ्याचे पोर शब्द नाही. ते माझा शब्द ऐकते, कारण मी त्यांच्या शब्दाच्या पुढे जात नाही. कसं काय नाही ऐकणार? मी उभं आयुष्य तुमच्यासाठी अर्पण केलं, माझा एक शब्द ऐकणार का? भांडणं करू नका आणि व्यसनाच्या आरे जाऊ नका. सोपा विषय. तुमचं कुटुंब सुधारणार का? मग पैसे घेतात का तुम्ही? आणि माझं काय? कोणत्या खिशात हात घाला? 5 खिशे आहेत मला. 1,000 रुपये सापडत तुम्ही म्हणता ते ऐकणार, कारण त्याचं पैशाचं मग जमत नाही. लय अवघड मागे पदाचं मग जमत नाही, पैशाचं मग जमत नाही, इंग्लिशचं मग बऱ्याच लांब जमत. मग त्या शेवटी कारात आहे ते म्हणतात मग काय जाऊ द्या म्हणतात, मग आरक्षणात देऊन टाक. हा मॅनेज होत नाही आणि होणार नाही कधीच. त्याची गरज नाही मला. हे वैभव नाही मिळणार हा कोणाला. हे वैभव कोणाला नाही मिळणार. हे कोण आहेत मग? हेच पैसे, हेच पद, हीच इंग्लिश मला नाही आली का ना. म्हणजे झोडे होतो फडाफडा इंग्लिश. हा झोडे होतो मायावरची. ते हांते कापा बोलत. त्याच नाही बोललो की अधिकार आलो. म्हणलं मला याय ना मावशी होतो मला सांगतो एक इंग्लिश याय ना. म्हणलं बोलावं तू वगैरे त्याच्याकडे. त्याने अशी फडाफडा त्यालाच कळलं नाही. आला म्हणलं आपल्याकडे बी भारी भारी माणसं येत राहू. मग त्यालाच नाही कळले. मग ते काय म्हणला ते मग यालाच जमले नाही का काढू. मग आपल्याकडे काय कमी माणसं आहे का? म्हणून ही पद पैसा सगळे प्रॉपर्टी आपली ही आहे. मी तुम्हाला परिवार आणि माय बाप म्हणलं दोन्ही बी. फक्त दवाखान्यात मग कुटुंब मला भेटायला तर मध्ये येत नाही. आणि मी आणखी दारात शिवलो नाही, शिवणार बी नाही. हे शब्द आहे आपला तुम्हाला, कारण तुमचं दारच माझं दार आहे. त्यामुळे त्याची बाकीची काळजी करू नका. आता त्यांचं म्हणणं आहे आम्ही दिलेल्या शब्दाशी ठाम आहे. नीट ऐका आता मी काय सांगतो. शेवटच्या मुद्द्याकडे आलो. आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहे. उद्या त्याला म्हणजे 18 तारखेला मराठा आरक्षणाच्या बाबतची भूमिका मुख्यमंत्री स्पष्ट करणार आहेत, असं हे यांचं 5-7 दिवसापूर्वी ठरलेलं आहे अधिवेशन करताना, असं त्यांचं म्हणणं आहे. ऐका मी काय सांगतो. जे आपला मुद्दा त्या दिवशी उपोषण सोडताना ठरलाय त्या मुद्द्यावर ते उत्तर देणार आहे. मराठा भाऊ शेवटचे 5 मिनिटं राहिले, सगळे इकडे देण ठेवा. आता उभा राहिलेले सुद्धा उठू नका, पाणी प्यायचे सुद्धा नाही. हे मुद्दा आता लय गरजेचा आहे, कारण याच्यावरती मी आंदोलन करणार आहे. याला तुमची सहमती आहे म्हणून करणार आहे. म्हणून हे मुद्दा आता गरजेचा आहे. ना घोषणा देऊ नका ना काहीच नाही. त्यांचं म्हणणं आहे आम्ही त्याच्यावर ठाम आहेत. आता मुख्यमंत्री उद्या अधिवेशनात विधान भवनात आपलं उपोषण सोडताना जे ठरलं होतं त्या कागदावर उद्या उत्तर देणार आहे आणि ते रेकॉर्डला राहणार आहे. हे मी तुम्हाला सांगत नाही, कायदा पण सांगतो, घटना पण सांगते.
आणि तज्ञ पण सांगतात आणि शासन प्रशासन सुद्धा सांगतो. अधिवेशनातला कायदे मंडळातला विधान मंडळातला घेतलेला विषय हे रेकॉर्डला राहतो. मराठा आरक्षणावर ते उद्या याच्यावरती उत्तर देणार आहे. आपण त्यांना वेळ दिलेली 24 डिसेंबर तोपर्यंत आपण एक इंच मागे सरकणार नाही किंवा आपण त्याच्यात बदलही केलेले नाहीत आणि करणार सुद्धा नाहीत. ही हे चर्चा भाषण ऐकलं तुम्ही निघून गेले मी निघून गेलो असं नाही. या मुद्द्यावरच चर्चा करायची, बाकीच्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही. याच्यावरती खास चर्चा करायची म्हणून याच्यावर आपल्याला 10 मिनिटं घालायची. मी सांगतोय ते ऐकून घ्या, त्यानंतर तुम्ही चर्चा सांगा. आपलं जे उपोषण करताना ठरलेलं आहे त्यावरती उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून ते आत्ताही त्यावर ठाम आहेत. 24 डिसेंबर पर्यंत देण्यासाठी ठाम आहेत. असे मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांचा निरोप त्यांनी मोगा दिला. 1 आता 2 टाळ्या वाजासारखं काही नाही. आरक्षणात दिलं नाही का टाळ्या वाजत दिल्यावर टाळ्या वाजून त्यांना उचलून डोक्यात घेऊ. आपल्याला काय करायचंय, त्यांना घेऊन नाचू घडीभर बर का. काय त्याने का लय दिलं काय असं आरक्षण दिलं म्हणजे आपलं तर आपल्याला दिलं, ताणून दिलं, पूर्ण रक्त जळलेलं मराठीचं. मग दिलं त्याने का मागितलं लगेच दिलं काय. मग तर त्या तोंड नाच फिरला असतो. असं इथं चालता ना पार बारगडाला धरून चालायची येळ आली. त्यांनी सांगितलं आम्ही त्याच्यावरती ठाम आहेत. दुसरा मुद्दा, उद्या मुख्यमंत्री स्वतः त्याच्यावर निवेदन देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत उत्तर देणार आहे. मला असं वाटतं ते तुम्हाला सांगतो. आंदोलनाची दिशा ही जर आपण वेट आणि व्याजच्या भूमिकेत जर फुली तर म्हणतोय त्याच्यावर तुमचं मत सांगा आधी माझं आहे का. कारण आपलं नेमकं काय ठरलंय हे त्यांना कळणार नाही आणि आपण काय करणार आहेत हे कळणार नाहीत. गनिमे कावा. आपण जर आजच जाहीर केलं, आजच करायचं होता, आणखीन बी तुम्ही करा म्हणलं करतो, टेन्शन नका घेऊ. ऐका हा तरी तुमची मत घेणार आहे आधी माझं पूर्ण ऐकून घ्या. तर ते म्हणते तुम्ही आधीच दिशा ठरवली, मग तुम्ही आधीच दिशा ठरवून बसले. म्हणजे माग काय झालं होतं ते सांगतो. आपण देत होतो 4 दिवस, ते म्हणायचे 30 दिवस, असा गोळ चालला 8 दिवस. समजून घ्या. तुमच्याशी गद्दारी करणार नाही, तुम्हाला सांगतो. तुमच्या विचाराशिवाय पुढे जाणार नाही. मी तुमच्याशी कधी खरं बोलणार. ही भूमिका तुम्हाला मान्य असेल, आता मी सांगतोय ती तरच मान्य नाही. तुम्ही म्हणले सुरू की सुरू. समजून घ्या. फक्त सांगणं कर्तव्य, समजून घेणं कर्तव्य. कोणाला तरी वाटतंय मराठ्यांना पैसा आलं पाहिजे आणि आता मात्र मराठ्याला पैसा नाही होते. ही लढाई माझे मायबाप मराठी इथं जे जमले होते ना करोडोच्या संख्येनं, ते बिना पाण्याचं 17 घंटे वापस गेलेले तर ती श्रेय वायाला नाही जाऊ द्यायचं. आपल्याला नाही जाऊ द्यायचं. इथून उपाशी गेले, काहीला पाणी मिळालं, काहीला अन्न नाही मिळालं. नुसतं बधीर सारखं वागून नाही चालणार. मला आले गेले मराठीनं. आता काय मी मोठा झालो लहान झाला, काय मोठा झाला रे. तुझे मायबाप इथून उपाशी गेले पाण्यावर, ते श्रेय वाया जाऊन देऊन जमणार नाही. बलिदान सुद्धा वाया जाऊन देऊन जमणार नाही. सगळी लढाई फक्त बुद्धीनं, युक्तीनं, ताकदीनं सुद्धा लढायची, पण जिंकायची सुद्धा. आता ते करणार आहेत उद्या उत्तर साधं. मग आता पुढचं डिसेंबर आणखी बरंच लांब आहे. आणि त्याला काय आज जर ठरलं समजा आपण 24 डिसेंबरला जी घोषणा होईल त्याच्यात मराठी तयार, तरी एकच झालं. फक्त तेच सांगायचं झालं रे तयारी चलो. आज म्हणलं की ते परत म्हणते तुम्ही आधीच घोषणा करून बसला, आम्हाला उद्या सांगायचं होतं. म्हणजे काय, अगोदर आपण दिले 4 दिवस, ते म्हणत होते 30 दिवस. आणि त्यांचा डाव आपल्यावर असा होता ते मी तुम्हाला सांगतो. 4 दिवसात कायदा पारित होता असं माझं म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं होतं होणार नाही, 1 महिन्याचा वेळ द्या. जर मी दिला नसता, मी म्हणजे मराठा समाज, मी पण नाही आम्हाला,
मीत काही काही आपल्यातले नमुने टाकी देत आता नाही टाकी समजा ते बी हुशार झाले त्यांना कप खालून देत त्याच्यामुळे त्यांनी टाकायचं बंद केलं. हा ते म्हणजे तू लय शहाणा आहे तर काय म्हणतो रे मग मी पाना म्हणजे ते आमचा सगळा एकटाच काय मी रे ते बघतं एखाद बार दुकान चालू करायला मराठी दुकान सुरू होऊन देते वय आता अगं वा 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 एवढ्याला कुलप लावलेत मराठी दुकानच बंद पडली. त्यांचं म्हणणं होतं 1 महिना द्या आपण नाही म्हणलो मग त्यांचा डाव होता आता आंतरवालीला जायचं. आवाज येतोय सगळ्याला आंतरवालीला जायचं आणि सरळ सांगून टाकायचं आम्ही म्हणत होतो महिना द्या तुम्ही 4 दिवस दिले कायदा पारित केला हवा घेऊ कायदा आता ते उडाला आम्ही काय करावं तुमचा माणूस ऐकतच नव्हता म्हणजे खापर ठोकायचं मराठ्यांच्या डोक्यावर फोडायचं. बघा काय डाव होता ते लक्षात आला का आपण सांगून टाकलं त्यांना जवळ येऊस तर काही सांगितलं नाही. 4 दिवस जो आलो आणि त्यांनी चर्चा सुरू केली 4 दिवस द्या 30 दिवस आपण म्हणत 4 दिवस आपण या काय म्हणलं की 40 दिवस ते झालं ना ते माग सरकलं ते म्हणलं 4 दिवस म्हणतो. आता समजून या डाव असू शकतो मराठा हुशार राहा कारण वैऱ्याची रात्र म्हणतात ती हीच आता मराठ्यावर आता वैऱ्याची रात्र मराठ्यावर नाही द्यायची. ज्या वेळेस ते आपल्याला गुताले गेले त्यावेळेस तेच गुतले आपण नाही गुतले त्यावेळेस तेच अडचणीत आले आणि ह्या मराठ्यांच्या चालीमुळं मराठ्यांच्या दूरदृष्टीमुळे हुशारीपणामुळे लोक म्हणतात मराठे हुशार नाहीत. याच हुशारीमुळे 54 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या 1.5 कोटीपेक्षा जास्त मराठे त्याचा लाभ घेणार आहेत. ह्याच मराठ्यांच्या हुशारीमुळे ताणून धरला असतं तर कदाचित 1.5 कोटी पावणे 2 कोटी पर्यंत सुद्धा आकडा गेला नसता भाव आयुष्याचं मिळालं नसतं. आता ते उद्या सादर करणार आहेत उत्तर मग आपला निर्णय बी थोडा उलसी पुढे घ्यायचा का निर्णय आहे तेच हे पण कमून पण दम निघा ना का 24 डिसेंबर काय आहे का आणखी आयला शब्द गेला मराठ्याचा बदल दे का फक्त थांबायची वेळ आली नाही आज डिक्लेअर कार्यक्रम होता पण या बरोबर दुसरं बी सांगतो लगेच आता हे निर्णय थांबून घ्यायचा की याच्यावर सगळ्याचं एक मत हे का लगेच घ्यायचा मला हातावर करून सांगा. बर थांबा आणखीन पुढचं सांगतो थोडं पुढचं सांगतो लगेच मग तुम्हाला बोलायलाच देतो जाऊ दे काय आला तर ताण आहे का नाही उद्या आहे उत्तर फोन येणार नाही त्यांना काय ते म्हणते नाही त्यांच्यावर नाही आपला कार्यक्रम मराठ्यात चालू मराठ्याच्या म्हणण्यावर चालू मग मराठी म्हणले असं की सुरू होत ऐका आता सध्या हो राव ते बी भारी राहील राव राईट अरे सगळ्याला मान्य आहे का आपण पुढच्या 24 डिसेंबरच्या नंतरच्या आंदोलनाची घोषणा बीडला प्रचंड मोठे 23 तारखेला बैठक आहे त्या दिवशी निर्णय घ्यायचा का सगळ्यांनी आता हात वर करून सांगा परत म्हणजे सगळ्याचं एकमत याचा अर्थ असा कारण बीडचा मराठा समाज जिल्ह्यातला सहकुटुंब येणारे एक मराठा घरी थांबणार एवढ्या ताकदीनं तो कार्यक्रम होणार आहे. बघूया वेळच दिलेला आहे आपण तर 24 ला घोषणा करू पण आता हे झालं फायनल पण आता याच्या पुढचं सांगतो हे पण महत्वाचं सध्या माझा मायबाप मराठा समाज सगळा शेतकरी भावनेशी समजून घ्या सरकार फिरकारला आपण गिनत नाहीत कोणत्याच ऐका इकडे मरकड पटेल देणं असून द्या गप्पा होणार मल बारीक देणं असते माझा मायबाप मराठा समाज हा शेतकरी सध्या गव्हाला पाणी देण्याचं काम चालू आहे समजून घ्या मी काय बोलतो कापस वेचणीचं काम चालू आहे पाऊस येतोय कापस भिजायला लागले ज्वारी पेरणी झाली ज्वारीला पाणी द्यायचं काम चालू आहे हरभऱ्याला सुद्धा पाणी द्यायचं काम चालू आहे जरा आपण
फिरून मागं नाही यायचं. मी कुठं काय म्हणलो नाही, मी आत्ताच नाही ओपन करणार. मराठीने हे डोकं लावायचं म्हणून एकदा जर धडक द्यायची ठरली ती निवेदनबद्ध सगळ्या गोष्टीच्या सोयी सुविधासह कुणाला मागायची गरज नाही पडली पाहिजे, कोणाला ही गोष्ट आण म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. तारीख ठरवण्याची 2 दिवस लेट, पण माणूस गेला की मागचा धाक नाही पाहिजे. पाणी द्यायचं राहिलं, कापूसाचं राहिला घ्यायचं पुरात मग एकदा. मागच्याला सुद्धा वाटलं नाही पाहिजे आपला करता गेलाय, पाणी द्यायला कोणी नाही, कापूस शिकायला बी कोणी नाही. थोडा मध्ये पीएस तयार करा पटापट. काम उरका, काम करता बरोबर, काम करण्याबरोबर धडक देण्याचा बी पक्क आणि कायमचं नियोजन करा. फिरून शेजारच्याला मला दात घासायला देतो का म्हणे सुद्धा काम नाही राहिलं पाहिजे. जायचं तर उगाच सगळे तारीख ठरली, चला चला म्हणले, मग बनेलच घरी राहायला. मी चाललो घरी. का आला तू रे? काय गडबड केली मग पहिल्यांदी? मराठ्यांच्या लेकराच्या पदरात टाकायचंय ना, तर 2 दिवस लेट, पण अशी तयारी. आणि मग जायचं काय आलं? आणि मग मी काय सांगतो, विचारपूर्वक, नीटनेटकं आणि पक्क, आणि डोकं मात्र शांत. आपल्यात कोणालाच उद्रेक करीन असं घुसून द्यायचं नाही. नसता मग मला तुमचा लढा मान्य नाही. माझ्या जातीचे पोरं गुत्ता कामा नाही, आरक्षण तर भेटलं पाहिजे. शेवटच्या टप्प्याकडे आपण आलो, ध्यान राहू द्या. निर्णय मी कोणत्या क्षणी घेऊ शकतो, त्यामुळे तुम्ही सज्ज पाहिजे. टपाटपाच हातावर झाले हो. फक्त निवेदन पक्क करून करायचंय, नुसतं भावनेच्या आरे जाऊन नाही बोलायचं. मी पुन्हा पुन्हा काय सांगतोय समजून घ्या. भावनेच्या आरी कोणी जायचं नाही, करायचंय म्हणून करायचं नाही. एकदा धडक द्यायची ठरलं तर मी माघारी आले घेऊटल्याशिवाय माघारी फिरणार नाही. या भूमिकेवर करोडोच्या संख्येनं मराठ्यांनी एकत्र राहायचं. तुम्हाला 3 गोष्टी पाहिजे, 3 ते 4. त्याबाबतची घराघरात जाऊन जागृती करायचं काम करायला लागतं. असं नाही घरी कोण ठेवायचंय, आंदोलनात कोण उभा राहायचं. मी कोणत्या आंदोलनाबद्दल बोलतोय सांगितलं नाही. आंदोलनात कोण यायचं, घरी कोण सांभाळणार आहे, ही तयारी करायची. गाव ना गाव, घर ना घर पिंजून काढायचं. ही जबाबदारी तुमच्यावरच आहे. काय वस्तू लागती म्हणजे मी आंदोलनाला म्हणतो वस्तू म्हणजे नसतं का ते असं धरायचं. मागणी मागे पुरी करू ते म्हणतोय मी, बाकीचं नाही. तुमच्या डोक्यात काही येईल त्याला मी काय करू? काय वस्तू लागतात, किती जण एका गाडीत बसतात म्हणजे आंदोलन करायसाठी म्हणतो आम्ही. आपल्या इथले नसते गावाच्या शेजारची, ती तयारी पक्की करावी लागणार आहे. कोणावर अवलंबून नाही राहायचं. कदाचित मी म्हणलं मला भूक लागली तर तुम्ही तिथं टोळ सुरू करायला पाहिजे, म्हणजे तिकडसाठी नाही म्हणत मी इकड्यासाठी म्हणतो. तिकडं नाही, तुम्ही लगेच खुशच होता. पक्क निवेदन करा, काय जे करायचं ते. हार मानून माघारी येणं मला पचन असं मला वाटत नाही. माझ्याबद्दल बोलतोय मी, पुढे सरकत नाही.
सर्कल होतं मागे येऊन माझा अपमान पचवणं मला शक्य नाही आणि मला वाटत नाही मला ते अपमान पचल. मी काही सहन करू शकतो पण अपमान नाही सहन करू शकतो. मी तुम्हाला हे प्रामाणिकपणानं शपथ घेऊन सांगतो मी अपमान पचणं माझ्यासाठी लय अवघड. काय करायचं 2 दिवस लेट करा, वाटल्यास आणखीन एक तयारीची बैठक घ्या. आंदोलन तर आरक्षण मिळाल्याशिवाय हटू शकत नाही. हे शब्द आहे आपला तुम्हाला. पण जे तुमच्या मनातलंय ते जर करायचं असलं तर 2 दिवस लेट, पण निवेदन मागचं सुद्धा झालं पाहिजे, पुढचं सुद्धा. मागचं हुकलं पुढचं झालं किंवा पुढचं झालं मागचं हुकलं, दोन्ही बाजूने मराठा संपला नाही पाहिजे. ना शेताकडून बी ना आंदोलनातून. आणि उत्तर मात्र मला एवढंच पाहिजे, आंदोलन होणार शांततेतच होणार. पुढून किती आपल्याला उग्र आंदोलन करण्याचा प्रयत्न काही आडव्या येणाऱ्याकडून झाला तरी तुमचं मात्र हात पायाजवळच पाहिजे शांत. हे मात्र शब्द पाहिजे. याच्यासाठी मला सगळे या निर्णयाला हात वर करून सांगा, मान्य आहे का? म्हणजे करोडोनी जरी आले तरी तुम्ही शांततेत राहणार, मी टेन्शन फ्री राहू म्हणायचं आता. आणि शांततेत करोडो जरी चालले ना भाऊ, अगं बाय बाय, तरी बी जायचंच पुढं प्रमुख विषयाला. टेन्शनच. प्रमुख विषयाचं लोड येते म्हणजे तिकडं नको ना. म्हणलं आता आमचं कुठं ठरलंय, कोण म्हणलं तुम्हाला? आपल्या पोरं बेकारो ते ट्रॅक्टर बैलगाड्यात टाकू राहिले. आता आपण शेवटाकडे येऊयात 3 मिनिटात. जर 24 डिसेंबर पर्यंत सरकारनं मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर पुन्हा एकदा विचारतो, पुढच्या आंदोलनाची दिशा काहीही असो, काहीही म्हणलो मी, ती 23 डिसेंबरला ठरवायची का? तुम्हाला मान्य आहे का? मोकळ्या मनानं हात वर करून सांगा, मोकळ्या मनानं. बीडच्या सभेतच बोललो ना मग मी काय म्हणलो, बीडच्या सभेत. आणि जी काय असेल ती, आणि निवेदन करायला जर थोडा वेळ लागत असला तर बघा बरं का, गाफील नका करू. हा झाली नाही असं नाही, सगळ्या तेज बुद्धीनं काम करायचं, गाफील नाही. विजय प्राप्त करायचाय. बिना चप्पलचं गेल्यावर काटा मोडत असतो. बिना चप्पलचं गेल्यावर तुम्हाला काट्यातून जायचं. तुम्ही जर म्हणणार असला मला काटा मोडणार नाही, काटा मोडणार. त्याच्यासाठी चप्पल पायात आवश्यक. निवेदन तुम्हाला पक्क करावं लागणार. जर तोपर्यंत निवेदनाला वेळ लागला, वेळ म्हणल्यावर तुम्ही घालता 2-1 महिने, मग असं नाही जमायचा. नाही निवेदनाला म्हणा पटापटात करावं लागेल. निवेदन करेपर्यंत मध्ये एखादं आंदोलन आरक्षण मिळवण्यासाठी करायची वेळ आली तरी आपल्याला करावं लागणार आहे. थंड पडून देऊन चालणार नाही, किंवा मलाही करावं लागणार आहे. मला आडवं येऊ नका. नाविलाज, तयारी होईपर्यंत नाविलाज. कारण मध्ये गॅप पडता कामा नाही. मी काय सांगतो समजून घ्या. मध्ये ऐकून घ्या, मी काय सांगतो ते ऐकून घ्या. मध्ये गॅप पडला नाही पाहिजे तयारी करूच तर. कारण जर 24 डिसेंबरला नाही दिलं तर एखादं आंदोलन आपण करावंच. कारण तोपर्यंत तुम्ही पुढच्या आंदोलनाची तयारी करून घेता लगेच. कारण लेकराला मिळणार आहे. मला वाटतंय, ऐका बरं, ऐका माझं म्हणणं काय आहे, जर त्यानं होणार असलं तर एकदा शेवटचं बघू, एकदा शेवटचं बघू. कारण एकदा जर गेलो आणि एकदा जर ठरलं मग माघारी नाही. म्हणून म्हणतोय, जर समजा 24ला त्यांनी नाही केलं तर मला वाटतं एक शेवटचा आपण एकदा सरकारला संधी म्हणून
की तुम्ही का थोड्या दिवसाचं उपोषण करू ना. नाही नाही लढायला मी नाही म्हणत नाही ना, मी कुठं नाही म्हणलोय, फक्त तयारीच्या वेळेपुरतं. कारण ते नियोजन एवढं परफेक्ट करायचंय, आरक्षण घेतल्याशिवाय मी अपमान घेऊन मागे येऊ शकत नाही, तुम्हाला सांगतो. त्यामुळे तयारी होईपर्यंत सरकारला एक 24 डिसेंबरला जर नाही दिलं तर 25ला मला वाटतं एक आपण शांततेत एकदा करून बघावं. दुसरं पण शांततेतच आहे. नाही नाही तुमचा मुलगा आणि भाऊ म्हणून विचारतोय मी, काय मुद्दाम विचारत नाही. कारण एक तर 8 दिवसच राहिलेत आता, फक्त 8 दिवस राहिले आणि 8 दिवसात तयारी होणार नाही तर एक 7-8 दिवस आणखीन तयारीला लागते ना आपल्या बांधवाला. मग पक्की तयारी करूच तर सरकारला कशामुळे सोडायचं. तर मी जीव जाळायला तयार आहे त्यावर. आपण 24-25ला सकाळी आमरण उपोषण पुन्हा सुरू करू. तुमची तयारी झाली की बंद करून टाकू आणि तुम्ही म्हणतात तिकडे धडक मारू. नाही उपोषणाचा माझा अर्थ असा आहे, एकच मिनिट, फक्त एक मिनिट एकच मिनिट ऐका ना यार. हे बंद पडलं काय, बंद पडलं. एकच मिनिट खाली बसा. इकडे या तुम्ही, इकडून या ना तुम्ही इकडे. हे रस्ता मोकळा सोड. फक्त एक मिनिट, एकच मिनिट. ठीक आहे ना एकच मिनिट समोरच्या बाजूला सर. आपण मी तुमच्या मताशी सहमत आहे बस का. एक मिनिट आता पुढचं आहे का. आपण 23ला काय करू, बीडची आपली सभा आहे. जर 24 पर्यंत नाही दिलं तर आपण नाही तयारी करू. तयारी पक्की करायची. मीडियावाल्याच्या थोडं मागे सारखा, थोडं पाठीमागे सारखा मीडियाचा. आपण पुढच्या नियोजनाची दिशा ठरवू. पण म्हणण्याचा माझा अर्थ एवढा होता की आपल्याला पक्क नियोजन करायचे. बघा माझा शब्द पुन्हा एक आठवा, एकदा जर धडक द्यायचे ठरलं तर मग मात्र मागं नाही. एकदा ठरलं की मागं येणार नाही म्हणजे नाही. फक्त तोपर्यंत तुमची पक्की तयारी होत तर तुम्हाला घरचं निवेदन करूच तर आणि इकडचे जाण्याचे निवेदन करूच तर मला काय वाटतं की गप बसण्यापेक्षा गप करून याला कसा वेळ मोकळं सोडायचं सरकारला, त्यापेक्षा पुन्हा एकदा आमरण उपोषण करायचं. पण यांना सुट्टी नाही द्यायची, यांना सुट्टी नाही. घोषणा करू. 23ला घोषणा करून टाकू. ठीक आहे नाही करू. तर 23 डिसेंबरला आरक्षण आंदोलनाची पुढच्या आपण घोषणा करणार. हे आपले ठरले. तोपर्यंत मराठी महाराष्ट्रातले
वेट आणि व्याजच्या भूमिकेत 23ला बीडच्या सभेतून आपण आंदोलनाची पुढच्या जाहीर घोषणा करणार. फक्त आंदोलन शांततेत असणार. सरकार आता बोलत म्हणलं ना नाही करणार म्हणून आता एक मिनिट ऐका. मी कमून म्हणलं होतं ते सांगतो. मला माझ्या मराठा समाजाला वाऱ्यावर सोडायचं नाही. मग तोपर्यंत काय करायचं तर आपलं रक्त जाळायचं पण जातीसाठी थांबायचं नाही म्हणून म्हणलं होतं. बाकी काय कारण नाही म्हणण्याचं तेवढं करू नाही करणार. 23 तारखेला पुढच्या आंदोलनाची दिशा आपण घोषणा करू. आता आपण सगळे बांधव आपण 23ला घोषणा करू. आज नाही आज नसतो. काय असतं वाच वेट आणि वाच म्हणजे आपला अर्थ काय असतो. मराठी काहीच करू देणार काय करायचं आणि जवळपास मराठ्याचे ठरलेलं सगळं मराठी करून देणार साधा आणि सोपं. फक्त आता आपण 23ला करू. काय असतं वेट आणि वाचची भूमिका म्हणजे काय. कोणाला आपल्या बुद्धी कळू द्यायची नाही. मराठ्यांची बुद्धी काय नाही कळू द्यायची. आणि आपली बुद्धी कळाली. एक मिनिट सांगतो नाही का. आपली बुद्धी कळाली म्हणूनच आपल्याला फसवायला सोपं गेलं सरकारला. आता तर त्याला ठेवा नुसतं का फिरपणा नको. आपण म्हणलं रे आपल्याला त्याच्याकडे जायचं आपल्याला त्याच्याकडे जायचं झालं पुढच्याला माहित. बुद्धी कळून द्यायची नाही. या राजकारत्यांना यांनी आपला एवढा वापर करून वाटोळं केलंय. यांना कळून द्यायचं नाही. मधला वेळ होता म्हणून मी म्हणलो होतो की माझ्या जातीसाठी मी आणखी एकदा रक्त जाळायला काय वाईट नाही ते. परंतु मी ते आता तुमच्या प्रेमामुळे मी ते करत नाही. 23 तारखेला आपण घोषणा करू पुढच्या आंदोलनाची. फक्त आता एक सांगतो बैठक संपवण्याच्या अगोदर मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारला सांगतो फक्त पुढचे बसता का मीडियामध्ये टाकत आहे ना. पुढच्या बसामध्ये मला काय करता येईल सरकारला शेवट सांगता येईल. पुढच्या बसा थोडी पुढची थोडी फक्त मीडिया पुढचं पुढचं खाली बसा 2 मिनिटं बसा. शेवटची घोषणा करू आपण आणि आपण सुरू सगळं आता कारण नव्याच्या बांधव आता थांबले सगळं बसा. चला आता शांत बसा. मी पुढचे सांगतो 1 मिनिट शांत राहा. जर सरकारनं या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून आणि राज्यातल्या माझ्या मराठा समाजाच्या कानाकोपऱ्यातल्या जमलेल्या मराठाच्या बांधवाच्या माध्यमातून इथे सगळ्यांनी बसलेली एकमताने ठरवलेलं आहे. मी नाही सगळ्या मराठा समाजाने असं ठरवलं. मराठा समाजाला नोंदी मिळालेल्या आहेत. त्या नोंदीचा आवाज येईल. कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो. तो आधार घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण ओबीसीतून मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या देण्यासाठी 24 डिसेंबरच्या आत सरकारने कायदा पारित करून मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावा. जर सरकारने 24 डिसेंबर पर्यंत नाही केला तर 23 डिसेंबर बीडच्या सभेतून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आणि पुढचं आंदोलन कसं आणि किती तारखेला ही तारीख जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे सरकारनं या अंतर्वाडीतून जमलेल्या राज्यातील मराठा समाजाचे
ही मागणी गांभीर्यानं घेऊन पुढचं आंदोलन व्हावं नाही असं जर सरकारला वाटत असेल तर सरकारनं 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा आणि ही 23 डिसेंबरला पुढील आंदोलनाची घोषणा करण्याची मागणी इथे बसलेल्या 50 ते 60,000 पेक्षाही जास्त राज्यभरातून आलेल्या मराठा समाजाच्या बांधवानं एकमुखानं मागणी केलेली आहे की 23 डिसेंबरला पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे. मी एकट्यानं मागणी केली का? सगळ्याच्या मतातून 23 डिसेंबरला मराठ्यांचं पुढचं आंदोलन कसं आणि किती तारखेला हे तिथून जाहीर होणार, त्याप्रमाणे राज्यातले कानाकोपऱ्यातले मराठे आंदोलनात सहभागी होणार याची सरकारने नोंद घ्यावी. आपली बैठक आज खरोखर या 10 एकर मध्ये जागा पुरणार नाही असं वाटलं नव्हतं. मराठे आले त्याबद्दल मनापासून मी तुमच्या चरणी खरोखर मुलगा म्हणून भाऊ म्हणून नतमस्तक होतो. अशीच एकजूट ठेवा, मराठ्यांना न्याय द्यायचा अशीच एकजूट कायम ठेवा, एकजूट फुटून देऊ नका. आणि जाताना सगळ्या मंडळांनी शांततेत जायचे, गाड्या चालवायच्या नाही आणि कोणाचा पिकाला हात लावू नका. थोडे उपाशी राहिले तरी आपल्यासाठी सहन करा, पण कोणाच्या पिकाला हात लावू नका. शांततेचा थोडा त्रास होईल, पाणी नाही मिळालं तरी कोणाकडे नाही दिलं तर पिऊ नका, पण लेकराला आणि साखळी कुठून सुरू होते ना ते सुरूच राहणार आहे. आणि विशेष करून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, गृहमंत्री फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना जाहीर आव्हान आणि विनंती. महाराष्ट्रात जेवढे साखळी उपोषण सुरू आहे, एकाही साखळी उपोषणकर्त्याला उद्यापासून त्रास द्यायचा नाही. आम्हाला उपोषणकर्त्याला त्रास द्यायचा नाही. विनाकारण आमचा संयमाचा बांध तुटू देऊ नका. दुसरं, ज्या केसेस झाल्या त्या मागे घेतो म्हणलेल्या एकालाही अटक करायची नाही आणि पुरे गुन्हे मागे घ्यायचे ही तुम्हाला आमची विनंती. आणि आता पुन्हा एकदा सांगतो, समाजाने ठरवलंय म्हणून 23 तारखेला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. बैठक घेण्याची आता आवश्यकता नाही. आता डायरेक्ट जो आपली तारीख ठरवल आणि जी पुढील दिशा असेल त्या दिशाप्रमाणे मराठा समाजानं शांततेत आंदोलनाच्या तयारी लागावं. कारण धडक जर दिली तर जग म्हणलं पाहिजे शांततेत दिली तर विजय दिली. मराठे शांततेत गेले, धडक अशी दिली अशी धडक दिली नाही, पण शांततेत दिली. पण ज्या काळाला घेऊन गेले एवढ्या काळावरून. पण मी तुमच्या जीवावर करतो, तुमच्या शिरावर पाठबळावर करतो. दिलेला शब्द पाळा, आंदोलन मात्र शांततेत बस. कारण मग आरक्षण कसं मिळत नाही हे मग मात्र आपण बघणार, त्याची काळजीच करू नका. आणि त्याचा विषय आजपासून डोक्यात आणू नका, त्याचा डोक्यातच आणू नका. हा ते गेलं, ते काय सुताना त्याला आलं, कामातून गेलं. चला आपली बैठक संपलेली आहे. सगळे शांततेत आपण आपल्या घरात राष्ट्रगीतासाठी जागेवर उभा राहा, अगदी जागेवर. राष्ट्रगीतापूर्वी एक महत्वाची सूचना आहे. त्यांची नाव नोंदणी राहिलेली आहे, त्यांनी नाव नोंदणीच्या टेबलवर नाव नोंदणी करावी. गर्दी अभावी शक्य नसतं तर चिठ्ठीवर लिहून तरी त्या टेबलवर नाव द्या. नाही मी सांगतो, एकाने सुद्धा आणखी 1 घंटा उशीर झाला तरी चालेल, नाव नोंदणी शिवाय कोणी जायचं. हा नाश्ता करा,
आपल्या एका बांधवाने बिचाराने एकट्यानं दिला, कौतुक करायला लागेल ते. त्यांनी ते दिला आणि मनाने येऊन सांगितलं मी सगळं जेवण देणार आहे तिथलं, त्यामुळे त्यांचं कौतुक आहे. पण नोंद केल्याशिवाय एकाने जायचं नाही, किती उशीर झाला तरी. ते म्हणजे नाव नका सांगू, आता एक ताप जालना टीम, जालना टीम नाव द्या म्हणलं ते जालनाची टीम आहे. आणि आपण सगळे मराठा सेवकच आहेत. मराठा आता एकच विनंती आहे, नोंदणी केल्याशिवाय जाऊ नका, ते गरजेचं आहे. राष्ट्रगीत घेऊन आता फक्त नोंदणी केल्याशिवाय कोणी जाऊ नका, कारण आपल्याला एकमेकाचा संपर्क अत्यंत महत्वाचा आहे. लढाई ही विजयाकडे न्यायची आणि आपण एक जीवाचे असलो पाहिजे. कोणाला काय करायचं याची माहिती झाली पाहिजे, कोणाला सांगावं हेच कळत नाही. ते सगळे घोषणा 23 ला गडबड नाही करायची, सगळे 23 ला होणार. काय व्हायचं ते 23 ला होणार. आता समाधान ठरवलं की नाही, आता समाज म्हणून तसं, त्यामुळे आपण गडबड नाही करायचं. 2 पाऊल मागे एवढ्याची वेळ आली तर समाज म्हणतो, समाज म्हणत 10 पावलं पुढे आपण 20 चालायचं पुढे. समाज मोठा आहे, इथं मोठं कोणी नाही. आणि आणखी एक सांगत राहिलं, जो नेता आपल्या बाजूने बोलणारे आमदार खासदार मंत्री तेच आपल्या समाजाचा, जो आपल्या लोकांच्या बाजूने बोलणारा तेच नेता. इथून पुढे जातीपेक्षा नेत्याला मोठं मानायचं नाही. मग एखादं पोरगं राजकारणात गरीब जरी असलं, ते जर आपल्यासाठी आपल्या पुढे 2 पावलं पाळत असलं, त्याच्यासाठी काही द्यायला तयार व्हा. पण आता हे बांगड पिल्ले मोठे करत नको. आपल्या पोराच्या धुऱ्या उलार केल्या धुळे यांच्या धुऱ्या थांबतो त्या राहायचे, तो आरायचे नको मिळून देऊ म्हणा, मग तुला सांगत धुऱ्या तुला सावध राहा. 23 तारखेपासून तुम्ही आजच सज्ज राहा, वेळ असं नाही, पण 23 पासून जे ठरणार आहे ताकदीने कामाला लागा, काट कसर नाही ठेवायची. राष्ट्रपती हॅलो, सर्वांना महत्वाची सूचना आहे. 22 ला परभणी जिल्हा आणि 23 ला बीड जिल्ह्यामध्ये आपल्या पाटलांचा दौरा आहे. तर 22 ला परभणी जिल्ह्यातील आणि 23 ला बीड जिल्ह्यातील सर्व समाज बांधवाकडे ज्यांच्याकडे 4 व्हीलर असतील ते पाटलाच्या ताफ्यामध्ये सामील होतील. आणि इतके थांबा ते जणा काय इतके समजा सामील झाले तर झोपायचं कुठं, खायचं कुठं, सगळी व्यवस्था होते. थोडं शांत राहा काहीतरी. सगळे 23 ला होणार. आता गोंधळ गडबड नाही करायचं. काय व्हायचं 23 ला होणार. मराठीला पुढे गोंधळ एकदा सांगितलं ना, काय व्हायचं ते 23 लाच होणार. आता याच्यात बदल होणार, मी बदल करणार कोण, असं शांत राहा. सगळं काय व्हायचं 23 ला होणार. निर्णय घ्यायचा नाही. 23 ला म्हणल्यावर आता फाटे फोडायचे नाही. अरे नको रे, त्याचं काही घेणं नाही आपल्याला. आपल्या मराठी कोणते कमी आहेत कमी. आता शांत राहा, एका कामासाठी गोंधळ. आणि ते एकदा राष्ट्रगीत झालं ना, हो 23 ला सगळं होईल. आला मी म्हणत ना, तुम्ही बार ते केले, एकदा समाधान ठरलं विषय संपला. राष्ट्रगीत झालं ना, मीडियावाल्याला पुढे एवढ्या प्रेस होणार आहे, बाकीचे मागे सगळं. चला राष्ट्रगीत घ्या. चला, राष्ट्रगीतासाठी सगळ्या जणांनी सावधान व्हायचं. याच्यानंतर राष्ट्रगीत झाल्यानंतर मीडियाचे कॅमेरे त्यांनी सगळ्यांनी जपायचे, महिला भगिनीला जपायचे, नाश्ता करायला पाठीमागे जायचं. सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा
तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाता जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय भारत माता की जय सगळ्यांना नाश्ता करायचा मीडियाच्या बांबांना समोर होत्या मीडियाच्या